वेलकम बॅक मित्रांनो. बी वाली जी इडियम आहेत आपण तिथून पुढे सुरू करूया. बघा, बी मध्ये आपल्याला पहिल्याच दिलेलं दिसतो बाय हुक और बाय क्रूक, म्हणजे कसल्याही प्रकारे कुठल्याही मार्गाने एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर करायची. ठीक आहे, बाय एनी मीन्स किंवा बाय वन मीन्स और अनदर, कोणत्याही मार्गाने. एंड्स आणि मीन्स म्हणजे बघा, लक्षात घ्या की गांधीजी असं म्हणत होते की आपण स्वातंत्र्य मिळवायचं ते नॉन व्हायलन्सच्याच मार्गाने. म्हणजे आपले मीन्स कसे असले पाहिजेत किंवा मार्ग जे असले पाहिजेत ते कसे असले पाहिजेत, नॉन व्हायलंट असले पाहिजेत. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात आपल्याला जे काही आपले एक्स्ट्रीमिस्ट जहालवादी नेते होते त्यांना बाय हुक और बाय क्रूक कसंही करून काय करायचं होतं, स्वातंत्र्य मिळवायचंच होतं. म्हणजे त्यांना व्हायलन्स असू द्या किंवा मग विदाऊट व्हायलन्स दोन्ही प्रकारे त्यांना चाललं होतं ते, म्हणजे कसंही करून स्वातंत्र्य मिळवायचं. मग बाय हुक और बाय क्रूक यामध्ये आपल्याला दिसतं की एखादा व्यक्ती एखादी गोष्ट इलिगली करतोय आणि ती मिळवतोय आणि पूर्ण करतोय एखादी गोष्ट. ठीक आहे, त्याला आपण म्हणतोय बाय हुक और बाय क्रूक. ही इज डिटरमाइंड टू ऑब्टेन फर्स्ट डिव्हिजन इन हिज क्लास बाय हुक और बाय क्रूक. म्हणजे तुम्ही कॉपी करून पहिलं येणं बाय हुक और बाय क्रूक. ठीक आहे, पहिलं फर्स्ट डिव्हिजन घ्यायचे मग बाय हुक और बाय क्रूक, याचाच अर्थ होतो की तुम्ही कॉपी करून पहिलं येत आहे. ठीक आहे, सेकंड बघा, बिअर द ब्रंट ऑफ. बघा, बिअर द ब्रंट ऑफ म्हणजे काय की एखादी गोष्ट घडलेली असते आणि त्याच्यानंतर जे खालचे अधिकारी सस्पेंड होऊन जातात. म्हणजे काय होतं की DYSP वगैरेला सस्पेंड करत नाहीत, पण PSI वगैरे किंवा मग कॉन्स्टेबल वगैरे जे असतात त्यांना सस्पेंड करून टाकतात. ठीक आहे, म्हणजे काय की थोडंसं शांत करण्यासाठी गोष्टी सस्पेंड करतात. इथं आपल्याला दिसतं की बिअर द ब्रंट ऑफ म्हणजे टू बिअर द मेन शॉक ऑफ. बघा, टू द पुअर हॅव टू बिअर द ब्रंट ऑफ इन्क्रीजिंग प्राइसेस. लक्षात घ्या, यामध्ये म्हटलेलं आहे की जर समजा किमती वाढल्या तर किमती वाढल्यावरती त्याचा परिणाम हा गरिबांवरती जास्त होत असतो. म्हणून सहन करणारे कोण असणार आहेत तर गरीब असणार आहेत, असं त्याच्या अशा अर्थाने ते वापरलेलं आहे, टू बिअर द ब्रंट ऑफ. त्यानंतर बेल द कॅट. आता बेल द कॅट म्हणजे मांजराच्या गळ्यात जाऊन घंटा बांधणे. तर एखादी कठीण समस्या असते, ती कठीण समस्या सॉल्व्ह करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही, पण जो काय एखादा व्यक्ती जातो आणि ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी पहिला इनिशिएटिव्ह घेतो, सो त्याच्याकडे करेज आहे की तो काय करू शकतो, ही कॅन बेल द कॅट. बेल द कॅट टू टेक फर्स्ट स्टेप टू पर्सनल ॲट अ पर्सनल रिस्क. याचाच अर्थ होतो की समजा तुमच्या एरियामध्ये एखादी समस्या झालेली आहे आणि त्या समस्येबाबतीत तुम्ही बोललात तर तुमचा नगरसेवक किंवा मग तुमचे राजकीय नेते तुमच्यावरती दबाव आणतायत त्या बोलण्यामुळे वगैरे, तर तरी सुद्धा तुम्ही पुढे होऊन गेलात आणि तुम्ही कंप्लेन वगैरे केली त्याच्या बाबतीत. मग तुम्ही काय केलेलं आहे, यू हॅव बेल्ड द कॅट. ठीक आहे, तुम्ही काय केले की मांजराच्या गळ्यात घंटा बांधलेली आहे आणि तुमच्या पर्सनल रिस्कवरती तुम्ही ती बांधलेली आहे. पर्सनल रिस्कवरती धोका पत्करून तुम्ही ती केलेली आहे. मेनी पीपल कॅन बोस्ट ऑफ देअर ब्रेव्हरी बट व्हेरी फ्यू कॅन बेल द कॅट. याचाच अर्थ होतो की बोस्ट करणं म्हणजेच काय करणं की बडाया मारणं. ठीक आहे, टू बिल्ड कॅस्टल्स इन द इयर. बिल्ड कॅस्टल्स इन द इयर म्हणजे सुद्धा बोस्टच करणं. बोस्ट म्हणजे बडाया मारणं. हे बडाया मारणारे जे लोक असतात ते बड्याच मारत असतात फक्त, आणि आपल्या स्वतः धोका पत्करून वगैरे एखादं काम वगैरे काय करत नाहीत ते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 4 नंबर, याला गोल करा 4 नंबरला. डेफियन्स हा शब्द तुम्हाला माहितीच असेल की एखाद्या गोष्टीला डिफाय करणं म्हणजे काय करणं, त्याला रिजेक्ट करणं किंवा मग एखाद्याचं न ऐकणं, एखाद्या नियमाच्या विरोधात काम करणं, त्याला डिफाय करणं म्हणतात. टू डिफाय द लॉ. टू डिफाय द लॉ म्हणजे लॉच्या विरोधीत जाऊन तुम्ही काम करता वगैरे. तर बघा की बिट डिफियन्समध्ये काय म्हणजे, डिफियन्स शब्द तर आपल्याला कळलं की डिफियन्स म्हणजे एखादी गोष्ट रिजेक्ट करणं किंवा नकार देणं किंवा मग विरुद्ध गोष्ट करणं नियमाच्या, डिफियन्स. ठीक आहे, आता बघा काय म्हणलं, बिड डिफियन्स म्हणजे टू इग्नोर, दुर्लक्ष करणे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही असं केलं, दुर्लक्ष केलं, बिड डिफियन्स. बघा, रोहन बेड डिफियन्स. आता बीडचं बेड झालं, बीडचं बेड झालं पुढे जाऊन. बघा, इथं आपण बीड म्हटलं होतं, बीडचं बेड झाले पुढे जाऊन, बीड बेड बेड. तर बीड डिफियन्स म्हणजे रोहन बेड डिफियन्स टू हिज फादर्स विश ऑफ बिकमिंग अ डॉक्टर अँड इन्स्टेड बिकम अन इंजिनियर. रोहनच्या वडिलांना वाटत होतं की रोहन हा डॉक्टर व्हायला पाहिजे, पण वडिलांचं न ऐकता तो काय झाला, इंजिनियर झाला. ठीक आहे, इंजिनियर होऊन नंतर MPSC तयारी करतोय, जॉब मिळत नसल्यामुळं. बघा आता पाचवं इडियम बघा, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ठीक आहे, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट याचाच अर्थ होतो की स्वतःचीच तुतारी वाजवणं, स्वतःच किती मी शहाणा आहे हे दाखवणं. ठीक आहे, नो वन लाईक्स टू टॉक टू दोज हु आर ऑलवेज ब्लोईंग देअर ओन ट्रम्पेट. आपण एक मागे पण बघितलं होतं बघा, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे बेसिकली दे आर बोस्टिंग देमसेल्स. इथं पण दिले बोस्ट. ठीक आहे, बोस्ट दिलेलं आहे, BOST बोस्ट. बोस्ट म्हणजेच काय, बडाया मारणं, बडाईखोर असणं. BOST बोस्ट म्हणजे बडाईखोर असणं. ओके, बघा, मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. बऱ्यापैकी तिच्या मैत्रिणी तिला बोलणं टाळत असतात कारण ती स्वतःच्याच बडाया मारत असते. आणि शी बिल्ड्स कॅस्टल्स इन द एअर म्हणजेच काय की ती हवेमध्ये मनोरे बांधतीये. बघा, त्यानंतर 6वा, ब्रेक द न्यूज. ब्रेक द न्यूज म्हणजे एखादी वाईट बातमी जी असते ती येऊन देणं. ठीक आहे, ही ब्रोक द न्यूज ऑफ हर हजबंड्स डेथ व्हेरी जेंटली सो ॲज टू लेसन द इंटेन्सिटी ऑफ द शॉक. म्हणजे बघा
की एखादे डॉक्टर येतात बाहेर, अफसोस हम उनको बचा नाही पाए वगैरे, तर ते ब्रेक द न्यूज करत असतात किंवा एखादी बॅड न्यूज देत असतात. तर हे स्पेसिफिकली बॅड न्यूजच्या बाबतीत आहे. आपल्याला ते न्यूज गुड न्यूज देऊ शकतात वगैरे असं काहीतरी करू शकतात. तर तुम्ही लक्षात घ्या की हे बॅड न्यूजच्या बाबतीत आहे नक्की. ठीक आहे, हे विसरू शकतं किंवा मग तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. सो इट इज अबाउट बॅड न्यूज. ठीक आहे, वाईट बातमी देणे, वाईट बातमी देणे. त्यानंतर 7th नंबर बघा, बर्न अ होल इन वन्स पॉकेट. बर्न अ होल इन वन्स पॉकेट. बर्न होल म्हणजेच काय की तुमच्या पॉकेटमधून पैसे जात आहेत, तुमच्या पॉकेटला होल पडले की तुमच्या पॉकेटमधले पैसे जाणार आहेत बाहेर. त्यामुळे काय म्हटले, मनी स्पेंट क्विकली. ठीक आहे, आपल्याकडे लक्षात घ्या की अत्तराचे दिवे लावणे असा सुद्धा एक शब्दप्रयोग आहे. अत्तराचे दिवे लावणे, पैसे खर्च होणे. ठीक आहे, मनी गिव्हन टू अ स्पेंड थ्रिफ्ट ओनली बर्न्स अ होल इन हिज पॉकेट. याचा अर्थ होतो की उधळ्या व्यक्ती म्हणजे स्पेंड थ्रिफ्ट, ज्याच्याकडे पैसा टिकत नाही, अशा व्यक्तीला पैसे दिले म्हणजे तो काय करतो, ही बर्न्स होल इन हिज पॉकेट. किंवा मग अजून आपल्याला एक दिसते इडियम, ती म्हणजे काय, बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. ठीक आहे, बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. ठीक आहे, ॲट बोथ एंड्स हे पण लिहून ठेवा. बर्निंग कॅन्डल ॲट बोथ एंड्स म्हणजेच काय की दोन्ही बाजूने तुम्ही या मेणबत्तीला आग लावताय. दोन्ही बाजूने मेणबत्तीला आग लावल्यावर काय होईल, प्रकाश तुम्हाला थोडंसं जास्त मिळेल पण ते मेणबत्ती लवकरच वितळून जाईल. म्हणून बर्न कॅन्डल ॲट द बोथ एंड्स म्हणजे सुद्धा उधळपट्टीच करणे. सोबतच आपल्याला बर्न होल इन वन्स पॉकेट म्हणजे सुद्धा मनी पटपट खर्च करून टाकणं. ब्युरो द हॅचेट बऱ्याच वेळेस आलेलं आहे, सोपं आहे. ब्युरो द हॅचेट म्हणजे काय असतं, असं एक कुऱ्हाड असतं. ठीक आहे, ते ब्युरी करून टाकले. ब्युरी म्हणजेच काय, पुरून टाकणं. ठीक आहे, मग तुम्ही ते पुरून टाकले याचा अर्थ होतो की तुम्ही शांतता प्रस्थापित इथं केलेली आहे. त्यानंतर 9 नंबरला गोल करून ठेवा, बिसाइड वन सेल्फ. बिसाइड वन सेल्फ म्हणजे तुम्ही आहात, तुम्ही नाही आहेत आत्ता, तुम्ही तुमच्या मूडमध्येच नाही आहेत, तुम्ही काहीतरी वेगळंच तुम्हाला फील होतंय, तुम्ही तुमच्या मनात अस्तित्वातच नाही आहेत तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला खूपच वाईट वाटतंय अशी एखादी गोष्ट. ठीक आहे, तर त्याला असं म्हणतो आपण टू फील एक्सेसिव्हली, नियंत्रण किंवा संयम नसणे स्वतःवरती. ड्यू टू ॲक्सिडेंटल डेथ ऑफ हिज वाईफ ही वॉज बिसाइड हिमसेल्फ विथ ग्रीफ. त्याच्या पत्नीची डेथ झाल्यामुळं ही वॉज फिलिंग बिसाइड हिमसेल्फ विथ ग्रीफ. ठीक आहे, वेदनेने तो स्वतःमध्ये राहिलेला नव्हता. ओके, त्यानंतर बॅड ब्लड म्हटल्यावर ते रक्ताचा संबंध होतो, म्हणजे भांडण आहेत काहीतरी. ठीक आहे, बघा बॅड ब्लड म्हणजे बेटर रिलेशन्स, वाईट संबंध आहेत. द रायट्स हॅव क्रिएटेड बॅड ब्लड बिटवीन 2 कम्युनिटीज इन इंडिया. दोन समुदायांमध्ये दंगल झाल्यामुळे एका प्रकारे बॅड ब्लड किंवा मग वाईट संबंध निर्माण झालेले आहेत किंवा संबंध वाईट झालेले आहेत असा त्याचा अर्थ होतो, बॅड ब्लड. ओके, बघा की जसं तुम्हाला दिसतं इथं शब्द वगैरे दिसतात, फोड करायची आणि आपल्या मराठीत कुठे संबंध लागतो का असं बघत चालायचं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. 11व्या नंबरला पण आपल्याला दिसतं की ब्लॅक आणि ब्ल्यू. ब्लॅक आणि ब्ल्यू म्हणजेच काय, तुला काळं निळं होईपर्यंत मार देईन असं तुम्ही ऐकलं असेल घरी. तर भरपूर मार देणे किंवा मग काळे निळे होईपर्यंत मारणे असे शिक्षक करायचे बघा आधी. आता थोडंसं बंद झाले, पण आधी असं मारायचे की काळं निळं होईपर्यंत मारायचे. ठीक आहे, म्हणून द थीप वॉज बिटन ब्लॅक अँड ब्ल्यू बाय द पोलीस. चोराला पोलिसांनी काळं निळं होईपर्यंत मारलं म्हणजे खूप मारलं, बेदम मारहाण केली. हे आपल्या मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण त्याचं आहे सेम. आता बघा पुढे दिले 12, बीट अबाउट द बुश. काय फिरून फिरून गोष्टी सांगताय, सरळ स्पष्टपणे सांगा ना. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा डोंट बीट अबाउट द बुश, कम टू द पॉईंट. म्हणजे असा अर्थ होतो की पुढच्या व्यक्तीला सांगतोय आम्ही की बीटिंग अराउंड द बुश करू नको, जे काय आहे ते स्पष्टपणे सरळ सांगून टाकून ते. बीट अबाउट द बुश म्हणजे टू टॉक इन अ राऊंड मॅनर. ठीक आहे, मूळ मुद्द्याला बगल देऊन दुसरंच काहीतरी सांगणे, असं आपले राजकारणी लोक करत असतात बघा. ठीक आहे, एखाद्या रिपोर्टरनी टफ क्वेश्चन विचारल्यावर असं होत असतं. उदाहरण पण आपल्याला दिलेलं दिसतं. आपण नेहमीच टू द पॉईंट बोललं पाहिजे आणि आपण फिरून किंवा मूळ मुद्द्याला बगल देऊन बोललं नाही पाहिजे. बघा की त्या व्यक्तीला खूपच अशी वाईट सवय आहे इररिलेव्हंटली बोलण्याची, म्हणजेच काय की बीट अबाउट द बुश करण्याची. त्यानंतर बीट द एअर. हवेला तुम्ही मारू शकता का हो? हवेला मारू शकणार आहेत का? नाही. बघा की हवेला मारलं तुम्ही तरी काय होणार आहे, ते तुमचे युजलेस एफर्ट्सच असणार आहे, तुमची त्यामध्ये एनर्जी वाया जाणार आहे. त्यामुळे तुम्ही युजलेस एफर्ट्सच घेताय आणि 13ला गोल करा, निरर्थक प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ होतो. बघा बिल्ड कॅसल्स इन द एअर. हवेत मनोरे बांधणे. हे आपण परत सांगतोय की काहीतरी विजनरी स्कीम्स करणे जे की पॉसिबलच नाही आहेत. हवेत किल्ले बांधणे. बघा बऱ्यापैकी जी काही लोक असतात ते डे ड्रीमिंग करत असतात आणि मी अधिकारी झाल्यावर असं करेन, मी अधिकारी झाल्यावर तसं करेन वगैरे वगैरे. ओके, तर असे लोक काही सक्सेसफुल होत नाहीत. दे डू नॉट सक्सीड इन देअर लाईफ. त्यानंतर ब्रेक द आईस. बर्फाला ब्रेक करणं. बर्फ थंड झालेत, रिलेशन दोघांमधले संबंध खूप थंड आहेत असं आपण केव्हा म्हणतो, संबंध जेव्हा बिघडलेले असतात आणि एकमेकांसोबत बोलणं होत नाही तेव्हा.
ब्रेक द आईस म्हणजे टू स्पीक फर्स्ट आफ्टर प्रोलॉंग्ड सायलेन्स, खूप वेळानंतर मौन सोडणे. ब्रेकिंग द आईस म्हणजे बर्फ ब्रेक झालेला आहे आता, म्हणजेच काय रिलेशन्स थोडेसे स्टेबल होत आहेत, वॉर्मिंग होते रिलेशन्स, एकमेकांमध्ये वॉर्मथ येते रिलेशनच्या बाबतीमध्ये, आणि मग संबंध पुन्हा एकदा सुरळीत होणार आहेत, या अर्थाने ते ब्रेक द आईस आलेलं आहे. त्यानंतर आता 16ला गोल करा. ब्रिंग टू बुक, कुठल्या बुकमध्ये आणायचं? ब्रिंग टू बुक म्हणजे पोलीस स्टेशनची बुक समजून घ्या, किंवा मग कोर्टमध्ये जे काही आपण अपराध्यांचं नावं लिहितो वगैरे अशी बुक समजा. कारण का एखाद्याला ब्रिंग टू बुक म्हटल्यावरती त्याचा असा अर्थ होतो की त्या व्यक्तीला शिक्षा देणे, टू कॉल टू अकाउंट, त्याने जे काही कृत्य केलेले आहेत त्याच्या बाबतीत त्याला जबाबदार पकडणं, याला ब्रिंग टू बुक असं म्हणतात. ओके, आता इथे दिलेलं दिसतं आपल्याला ब्रिंग टू बुक. टू पनिश, टू कॉल टू अकाउंट, शिक्षा देणे. द मॅनेजर वॉज बॉट टू बुक फॉर हिज निग्लिजन्स, त्याच्या निग्लिजन्समुळं त्याला शिक्षा देण्यात आलेली आहे मॅनेजरला. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन बघा. ब्रीथ वन्स लास्ट म्हणजेच काय? मरण पावणे किंवा टू डाय, शेवटचा श्वास घेणे. मराठीतून ट्रान्सलेट करत जायचं, सोपं आहे. ट्रान्सलेट केल्यावर जर समजा एखाद्या म्हणीचा अर्थ आपल्याला समजतोय म्हणजे त्या म्हणीला तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. ट्रान्सलेट करून पण समजत नसेल तर मग तिथे पाठ करावं लागेल. बघा, ही ब्रीथड हिज लास्ट इन द प्राईम ऑफ हिज लाईफ, म्हणजे त्याच्या खूपच अशा तरुण वयामध्ये त्याची डेथ झालेली आहे. ठीक आहे. बघा 18 नंबरचं बघा आता. बॅक स्टेअर्स इन्फ्लुएन्स. बॅक स्टेअर्स इन्फ्लुएन्स म्हणजे मागून कोणीतरी एखाद्या गोष्टीवरती प्रभाव टाकत असतं. की आता आपल्याला म्हटलं जातं की राजकारणी हे काय करत असतात की गुंडांना बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स देत असतात. म्हणजे गुंड जे काही सगळे आपल्या याच्यामध्ये दिसतात ते राजकारण्यांच्या समर्थनामुळेच चालू आहे त्यांची गुंडगिरी. बघा, बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स म्हणजेच अनफेअर मीन्सनी एखाद्याला फेवर करणं. दीज डेज मेनी पर्सन्स आर गिवन गुड पोस्ट थ्रू बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स. म्हणजेच असं पण होऊ शकतं की एखाद्या राजकारण्यांचा एखादा व्यक्ती जवळचा असल्यामुळे त्याला एखाद्या कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला किंवा मग कुठली तरी वाळू उचलण्याची संमती मिळाली, असं होत असतं. हे वाय दिस हॅपन्स इज बिकॉज बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स आहे. बॅकस्टेअर्स, ठीक आहे, मागून कोणीतरी गोष्टी इन्फ्लुएन्स करतंय. त्यानंतर 19 नंबर बघा. बर्ड्स आय व्ह्यू. हे पण कळतं आपल्याला की एक सामान्य दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा, हे चुकीचं आहे सामान्य दृष्टिकोन हे, ठीक आहे, ह्याला कट करा. सामान्य दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा एक कन्साइज व्ह्यू तुम्ही घेतलेला आहे. तुम्ही बर्ड्स म्हणजे जर समजा पक्षीवर फ्लाय करतात त्यावेळी त्यांना सगळं दिसत असतं, छोटं का होईना, थोडं का होईना ऑब्जेक्ट दिसतात त्यांना, पूर्ण एक मोठा व्ह्यू येतो त्यांना, म्हणून त्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो, कन्साइज व्ह्यू म्हणतो. आपण काय करतो, परीक्षेला जात असताना पटपट बर्ड्स आय व्ह्यू घेऊन जात असतो. वी हॅड अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द होल फेअर फ्रॉम द टॉप ऑफ अ जायंट व्हील. म्हणजे लक्षात घ्या, ते जे काही पाळणा असतो त्या पाळण्यावरती बसून तुम्ही जेव्हा वर जाता तेव्हा तुम्हाला सगळ्या जत्रेचं एक सगळं कोण कुठं आहे ते दिसत असतं, त्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणतोय. त्यानंतर 20 नंबर, हे पण बऱ्याच वेळेस आलेलं आहे, पाठ पण असेल आपल्याला. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. सडन ऑर अनएक्सपेक्टेड शॉक, अनअपेक्षित संकट येणे. बघा, द न्यूज ऑफ हर हजबंड्स डेथ इन द एअर क्रॅश केम हर ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. तिच्या पतीच्या निधनाने तिला एकदम शॉक बसणारी न्यूज मिळाली, ठीक आहे, किंवा मग एक अनपेक्षित संकट तिच्यावरती ओढवलेलं होतं. 21 नंबर बघा. बर्न वन्स बोट्स. बर्न वन्स बोट्स म्हणजे तुम्ही कुठेतरी दुसऱ्या शहरात गेलात तुमची बोट घेऊन आणि तुम्ही तुमची बोट जाळून टाकली, म्हणजे तुम्हाला परत यायचा मार्ग आहे का? परत कसं येणार तुम्ही, बोटच नाही तुमच्याकडे तर. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही गेलात आणि तिथं ठरवलं तुम्ही आता नाही, मला आता इथून परत जायचं नाही, मला इथंच राहायचं आहे, म्हणून तुम्ही काय घेतलेलं तिथं एका प्रकारे फायनल डिसिजन घेऊन टाकला. आता आपल्याला रिटर्न जाण्यासाठी नाहीये, काहीच मार्गच नाहीये, ठीक आहे. वी हॅड बर्न्ड आवर बोट्स बाय डिक्लेअरिंग दॅट वी वेर नॉट गोइंग टू साइन CTBT, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी. ही आम्ही साईनच करणार नाही, त्यामुळे आमच्यावरती डिस्क्रिमिनेशन होते असं भारताने सांगून टाकलं आणि म्हटलं की आता इथे उदाहरण तेच दिलेलं दिसतं की वी हॅड बर्न्ड आवर बोट्स बाय डिक्लेअरिंग दॅट वी आर नॉट गोइंग टू साइन CTBT. म्हणजे आपण पूर्णपणे कंप्लीट निर्णय तिथं घेतलेला आहे. याच्याच रिलेटेड तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगतो, तुम्ही ते लिहून घेत चला. बघा की तुम्ही बर्न वन्स बोट्स म्हटले, बर्न ब्रिजेस, पूल जर जाळून टाकलं तर दोघांमधला पूल जाळला, 2 देशांमधला, 2 शहरांमधला, 2 व्यक्तींमधला पूल जाळून टाकणं म्हणजे काय की रिटर्नच नाही ना, ऑप्शनच नाही आहे. म्हणजे पूल जाळल्यावरती काय परत येऊ शकत नाही. बर्न ब्रिजेस, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, बर्न ब्रिजेस. किंवा मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की आणखीन एक आहे, टू क्रॉस द रुबिकन, ठीक आहे, क्रॉस रुबिकन. आता हे खूप ॲडव्हान्स लेवलला आहेत, आयोग जाऊ शकतं का नाही माहीत नाही मला, तिथं कधी जाऊ पण शकतं. टू क्रॉस रुबिकन, ठीक आहे, टू क्रॉस रुबिकन हे लक्षात ठेवा. हे पण विचारले मला वाटतं आयोगाने मागे, आणि हे सेम अर्थ होतं याचे आपण, ठीक आहे. बर्न वन्स बोट सारखं, बर्न वन्स बोट सारखंच, ठीक आहे, पॉईंट ऑफ नो रिटर्न, किंवा मग बर्न वन्स ओन ब्रिजेस, ठीक आहे,
एखाद्याचे म्हणजे पूल जाळून टाकणं, पूल जाळून टाकलं म्हटल्यावर देर इज नो पॉईंट ऑफ रिटर्न, ज्या गोष्टी रिव्हर्स केल्या जाऊ शकत नाहीत, ठीक आहे. टू क्रॉस रुबिकन किंवा मग बर्न द बोट्स किंवा मग बर्न द ब्रिजेस असा त्याचा अर्थ होतो. आता त्यानंतर बाय द बाय. बाय द बाय म्हणजे बाय द वे. बाय द वेच्याच ऐवजी आपण बाय द बाय सुद्धा वापरू शकतो. चालू चर्चेमध्ये अतिरिक्त माहिती सादर करण्यासाठी आपण ते असंच वापरतो. बाय द बाय, व्हॉट इज युअर एज, ठीक आहे. तुझं वय काय वगैरे असं विचारण्यासाठी आधी बाय द बाय करून आपण ते इथं वाक्य केलेलं आहे. त्यानंतर बी अप टू. बी अप टू म्हणजेच काय की टू बी इक्वल टू, एखाद्या कामाचं विशिष्ट स्तर शिकणे किंवा मग गुणधर्म असणे, त्या लेवलला पोहोचणे. ही इज अप टू ऑल द ट्रिक्स ऑफ द ट्रेड टू ग्राइंड हिज ओन एक्स. बघा इथे पण आपल्याला दिले की टू ग्राइंड हिज ओन एक्स. ग्राइंडिंग हिज ओन एक्स म्हणजेच स्वतःचा स्वार्थ साधणे. ग्राइंडिंग हिज ओन एक्स म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधणे, आणि तो अशा बाबतीमध्ये खूपच एक्सपर्ट आहे. ही इज बी अप टू, ठीक आहे. ही इज अप टू ऑल द ट्रिक्स. अप टू, बी अप टू म्हटल्यावर बीज घेतील असं नाही. ही इज अप टू असं दिले ना की तो काय परफेक्ट आहे तिथं त्या गोष्टीमध्ये, ठीक आहे. तो इक्वल आहे एखादी गोष्ट करण्यामध्ये किंवा मग एखादी गोष्ट स्किलफुली करण्यामध्ये तो त्या लेवलला पोहोचलेला आहे. एखाद्या कामाचं विशिष्ट स्तर शिकणे किंवा गुणधर्म असणे असा त्याचा अर्थ होतो. ही इज अप टू ऑल द ट्रिक्स ऑफ द ट्रेड टू ग्राइंड हिज ओन एक्स. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, बेटेड ब्रेथ. श्वास रोखून आपण बघत होतो की इंडिया मॅच जिंकते का काल ऑस्ट्रेलियासोबत, ठीक आहे. बेटेड ब्रेथ. बेटेड ब्रेथ म्हणजे इन अँझायटी, एक्सपेक्टन्सी, आतुरतेने किंवा उत्सुकतेने. द फेट ऑफ द मॅच हंग इन बॅलन्स अँड एव्हरी बॉडी वेटेड फॉर द रिझल्ट विथ अ बेटेड ब्रेथ. याचाच अर्थ होतो की एव्हरीबडी, ठीक आहे. एव्हरीबॉडी नाही, एव्हरीबडी, ठीक आहे. एव्हरीबडी वेटेड फॉर द रिझल्ट विथ बेटेड ब्रेथ. याचाच अर्थ होतो की प्रत्येक जण श्वास रोखून बघत होता मॅचकडे. विराट कोहली सेंचुरी होतीये का आणि आपण मॅच जिंकतोय का असं आपण बघत होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बेटेड ब्रेथ. बेट करणं म्हणजेच काय, तुम्ही रोखून ठेवली एखादी गोष्ट बेटेड ब्रेथ, ठीक आहे. हे लक्षात इथं घ्यायचं आपल्याला. त्यानंतर बँडी वर्ड्स. टू रँगल, टू आर्ग्यू, वाद घालणे, विनाकारण, ठीक आहे. आणखी यासोबतच तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे जे गोष्टी मी सांगतो तुम्हाला महत्त्वाच्या तुम्हाला कुठे लगेच अशा मिळणार नाहीत, तर तुम्ही ते लिहून घेत चला, ठीक आहे. इथं आपण काय करू शकतो, स्प्लिट हेअर्स असं पण लक्षात ठेवू शकतो. सेम मिनिंग होतं याचं पण. काय करणं की स्प्लिट हेअर्स म्हणजे पण तेच आहे की भांडणं करणं, उगाच विनाकारण. फ्रायव्हलस इश्यूजवरती. फ्रायव्हलस म्हणजे क्षुल्लक गोष्ट. फ्रायव्हलस हे पण लिहून ठेवा. फ्रायव्हलस म्हणजे क्षुल्लक कारणावरून भांडणं करणं, त्याला स्प्लिट हेअर्स असं पण म्हणतो. आणि त्यानंतर वरचं पण आपण बेटेड ब्रेथ, अँझायटी दिली बघा. अँझायटी, एक्सपेक्टन्सी दिली. अँशियसली आपण एखादी गोष्टीचे वेट करतोय तर त्याला आपण बेटेड ब्रेथ असं म्हणतोय. अँशियसली किंवा इगरली वेटिंग करतोय आपण एखाद्या गोष्टीची. बँडी वर्ड्स मध्ये स्प्लिट हेअर्स हे पण लक्षात ठेवा. हे विचारले वाटते आयोगाने मागे बहुतेक. स्प्लिट हेअर्स म्हणजेच पण भांडणं काढणं उगाच कारण नसताना, क्षुल्लक गोष्टींवरनं वाद घालणं असा त्याचा अर्थ होतो बँडी वर्ड्सचा, ठीक आहे. बँडी वर्ड्स म्हणजे पुढे दिले बघा, रँगल करणं म्हणजे उगाच विनाकारण कशा तरी पडणं. बघा ही आज्ञाधारक मुलं जी असतात ते बँडी वर्ड्स करत नाहीत त्यांच्या पॅरेंट्ससोबत, आणि म्हणजेच काय करत नाहीत की वाद घालत नाहीत शब्दांमध्ये. तुम्ही असं केलं, मी तसं केलं, असं तसं काही बोलत नाहीत आणि ऐकतात डायरेक्टली. आज्ञाधारक मुलं असा त्याचा अर्थ होतो तो वाक्याचा. त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला की बी इन वन्स बोनेट. हे बरं का, हे बरेच वेळेस विचारलं आहे ना, आणि महत्वाचं आहे बरं का हे. बी इन वन्स बोनेट. टू बी फसी म्हणजे क्षुल्लक गोष्टींवरून सतत बोलणे किंवा बडबडत राहणे. शी सीम्स टू हॅव बी इन हर बोनेट बिकॉज शी इज ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट्स विथ ऑदर्स. याचा अर्थ होतो की तुम्ही बघितलं असेल की तिच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चाललेलं असतं आणि ती नेहमीच काही ना काहीतरी फॉल्ट काढत असते. जर तुमची उद्या सिनियर असेल आणि ती अशी मॅडम तुम्हाला मिळाली आणि ती तुमच्या कुठल्या ना कुठल्या कामात असं काढत असेल तर तुम्ही तिथं म्हणू शकतो की शी सीम्स टू हॅव बी इन हर बोनेट बिकॉज शी इज ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट्स विथ ऑदर्स. आता इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे बी असते, बी म्हणजेच काय, मधमाशी. तर ती मधमाशी कशी गुई करत असते, ठीक आहे. सारखं तिचा आवाज चालूच असतो. मग तेच आहे की एखाद्या क्षुल्लक कारणावरून सुद्धा जर तुम्हाला कोणी असं करत असेल तर ते आपण म्हणू शकतो की शी सीम्स टू हॅव बी इन हर बोनेट. बाईट द डस्ट ऑफ. बघा बाईट द डस्ट ऑफ म्हणजे धूळ चाकणे, एका प्रकारे डिफीट होणे, पराभूत करणे, धूळ चारणे असा त्याचा अर्थ होतो. या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या नेपोलियनचं पण एक उदाहरण दिसतं बघा. नेपोलियनला धूळ कुठे चारण्यात आली तर ते वॉटरलूमध्ये चारण्यात आली. म्हणजे वॉटरलू येथे तिची डिफीट झाली होती, आणि वॉटरलू येथे जेव्हा तिची डिफीट झालेली आहे त्यावेळी तिथला जो काय सेनापती होता त्याला हरवणारा तो कोण होता हे फाइंड आउट करा, कारण त्याचा भारतासोबत संबंध आहे. त्याचा भाऊ भारतात होता. ज्याने तिथं हरवलं नेपोलियनला त्याचा भाऊ भारतात होता, आणि तो भाऊ कोण होता हे तुम्हाला होमवर्क आहे. तुम्ही फाइंड आउट करायचं की वॉटरलूमध्ये नेपोलियनला हरवणारा जो कोणी व्यक्ती आहे सेनापती, तर त्याचा कोण भाऊ होता भारतामध्ये हे लक्षात घ्यायचं. तो पण ईस्ट इंडिया कंपनी तिकडून त्याचं कनेक्शन आहे ते शोधायचं आहे तुम्हाला.
आता बघा टू मीट वन्स वॉटरलू असं पण आपल्याला दिलं दिसतं की टू मीट वन्स वॉटरलू. बघा टू मीट वन्स वॉटरलू हे लिहून घेत चला, सारखाच अर्थ होतो त्याचा पण, मीट वन्स वॉटरलू. टू मीट समवन्स वॉटरलू म्हणजे पण तेच अर्थ होतो की एखादा डिफीट होतोय पूर्णपणे. आणि बाईट द डस्ट म्हणजे पण सेम. बघा पाकिस्तान हॅड टू बाईट द डस्ट इन द फायनल ऑफ द, फायनलमध्ये पाकिस्तान हरली मॅच, ठीक आहे, त्यामुळे त्यांना भारताने धूळ चाकले असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा मग आपल्याला पुढे जाऊन हे पण देतात कधी कधी की थोडेसे रिलेटेड मी सांगतोय तुम्हाला की एक्झॅक्ट तोच अर्थ होतो असं नाहीये. आता टू मीट्स वन वॉटरलू हे सेम अर्थ होतो म्हणजे डिफीट होणे. आणि पुढे जाऊन आपल्याला हे पण दिलेलं दिसतं की किक द बकेट, किक द बकेट, किक द बकेट. म्हणजे समजा नेपोलियन जर त्या युद्धात मृत्यू पावला तर त्याने किक द बकेट केलेला आहे, तर त्याची काय झालेली डेथ झालेली आहे किक द बकेट म्हणजे, हे लक्षात ठेवत चला. त्यानंतर ब्ल्यू स्टॉकिंग, एज्युकेटेड बट पेडेंटिक लेडी, सुशिक्षित आहे पण तिला खूपच गर्व आहे आणि ती कुणाला पण भाव देत नाही किंवा मग कुणालाही कुत्सित नजरेनं बघते, त्याला आपण ब्ल्यू स्टॉकिंग म्हणू शकतो तशा महिलेला. यांचा उगम जो होतो ना त्या सोसायटीमध्ये काहीतरी एखादी गोष्ट घडते आणि त्यामुळं असा उगम या असल्या गोष्टींचा होत असतो, या इडियम्स वगैरे ब्ल्यू स्टॉकिंग वगैरेचा. तर आपल्याला लक्षात घ्यायचं की हे स्टॉकिंग शब्द काय नेमकं, स्टॉकिंग तुम्ही बघितलं असेल की स्टॉकिंग हे फिमेल्सला माहित असेल किंवा आपल्या कोणी मुलींना माहीत असतो हा शब्द स्टॉकिंग म्हणजे काय असतो. तर तुम्ही बघितलं असेल की लेगिंग्स असतात, लेगिंग्स ज्या मुली घालत असतात, तशाच प्रकारे हे स्टॉकिंग सुद्धा एका प्रकारे खाली घालण्याची पॅन्टच म्हणू शकता तुम्ही. म्हणजे स्टॉकिंग जी आहे ना त्यामध्ये पण त्यातल्या त्यात पण ब्ल्यू आहे, ती ब्ल्यू आहे. तर लक्षात घ्या की 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये अशा प्रकारची ब्ल्यू स्टॉकिंग घालणाऱ्या महिला एकत्र यायच्या आणि चर्चा करायच्या आणि एज्युकेशनवरती म्हणा किंवा इंटेलेक्च्युअल अशा चर्चा करायच्या त्या, आणि म्हणून त्यांना ब्ल्यू स्टॉकिंगवाल्या महिला म्हणल्या जायचं आणि त्यामुळे पुढे ते कंटिन्यू झालं. आणि अशा महिला काय करतात की जास्तीत जास्त इंटरेस्ट ह्या ज्ञान देण्यामध्ये, ज्ञान घेण्यामध्ये ठेवतात आणि पेडेंटिक असतात त्या दुसऱ्यांना थोडंसं गर्विष्ठ असतात त्या, म्हणून त्यांना हिनवण्यासाठी हा शब्द ब्ल्यू स्टॉकिंग वापरण्यात आलेला आहे. वेरस ज्या काही इलिट महिला होत्या त्या काळी त्या काय करायच्या की सिल्क म्हणजेच मलमलचे जे काही कपडे आहेत त्याच्या ते हे घालायच्या, खाली पॅन्ट घालायच्या. तर या दोघांमधला फरक त्यांनी केला होता आणि तिथून याचा उगम झालेला आहे ब्ल्यू स्टॉकिंगचा. तुम्ही एवढं मध्ये जाऊन करण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा की ब्ल्यू स्टॉकिंग म्हटल्यावरती एखादी महिला आहे ती खूपच उच्च शिक्षित आहे आणि ती गर्विष्ठ आहे. त्यानंतर आता हे बुकवर्म आणि ब्ल्यू स्टॉकिंग सेमच आहे बरं का, की बुकवर्म ह्या ब्ल्यू स्टॉकिंगवाल्या महिला सुद्धा बुकवर्म सारखेच असतात. अ पर्सन इन द हॅबिट ऑफ पोरिंग ओव्हर बुक्स, पुस्तकी किडा, बुकवर्म त्याला आपण म्हणतो, कळतं आपल्याला. त्यानंतर ब्रिंग डाऊन द हाऊस, याला गोल करा, ठीक आहे. ब्रिंग डाऊन द हाऊस, ब्रिंग डाऊन द हाऊस म्हणजे अक्षरशः सभागृह कोसळायला झालं होतं असं जेव्हा मराठीतून आपण एक्सप्रेस करतो तेव्हा आपण म्हणतो की टाळ्यांच्या कडकडाटानं सभागृह कोसळायला झालं होतं. याचा असा अर्थ होतो की एवढं ॲप्रिशिएट केलं गेलं परफॉर्मन्स की टाळ्याच्या कडकडानं कुठं सभागृह कोसळते की काय असं वाटायला लागलं होतं आम्हाला. मग हे तेच आहे ब्रिंग डाऊन द हाऊस, ठीक आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये एवढा फरक नाही आहे, फक्त आपल्याला तेवढी आपली बौद्धिक पातळी करायला लागेल की इमॅजिनरी पॉवर्स आपल्या, जेणेकरून आपल्याला ते पटपट समजेल. तर आपल्याला कळायला असेलच की अर्थ याचा की एखाद्या व्यक्तीची खूपच प्रशंसा होते आणि सभागृहामध्ये खूप स्तुती आणि प्रशंसा केली जाते, तेव्हा आपण त्याला म्हणतो की ब्रिंग डाऊन द हाऊस किंवा मग रिसीव्ह ॲप्लॉज. बघा, दो इट वॉज अ मेडन स्पीच, मेडन स्पीच म्हणजे पहिली स्पीच बरं का, मेडन म्हणजे पहिली स्पीच, हे विचारलं आहे बघा की मेडन म्हणजे काय, हे लक्षात घ्या. मेडन स्पीच म्हणजे पहिली स्पीच. बघा, दो इट वॉज हिज मेडन स्पीच, ही ब्रॉट डाऊन द हाऊस बिकॉज ऑफ हिज ओरेटरी स्किल्स. आता लक्षात घ्या, ओरेटरी स्किल्स आलं की आपल्याला आणखीन एक इडियम लक्षात यायला पाहिजे, ते म्हणजे गिफ्ट ऑफ द गॅप. गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे त्याच्याकडं खूपच चांगली बोलण्याची शैली आहे आणि तो पुढच्यांना मंत्रमुग्ध करून टाकून देतो बोलून. ओरेटरी स्किल, त्याच्या ओरेटरी स्किलमुळं त्याला तिथं ॲप्लॉज मिळाला. ॲप्लॉज म्हणजे पण काय, प्रशंसा, स्तुती, ॲप्लॉज. आणि ही ब्रॉट द हाऊस, बघा, ही ब्रॉट डाऊन द हाऊस, ही ब्रॉट डाऊन द हाऊस म्हणजेच सभागृह कोसळण्यासारखं झालं त्याच्या स्तुतीमुळं, त्याने जी स्पीच दिली होती त्यामुळं, ज्या लोकांनी टाळ्या वाजवल्या त्यामुळे असं झालेलं होतं, असा त्याचा अर्थ निघतो. त्यानंतर ब्रोबिट म्हणजे काय की एखाद्याला छळणं उगाच विनाकारण. तुम्ही जर कॉलेजमध्ये बघितलं असेल आधी रॅगिंग वगैरे व्हायचं आणि ते सिनियर्स काय करायचे की ज्युनियर्सला छळायचे, म्हणजे ते काय करत होते, ब्रोबिट करत होते. आता एक लक्षात घेऊ शकता, बीट हा शब्द आहे. बीट म्हणजे आपल्याला माहिती आहे, बीट म्हणजे काय, मारणे, एखाद्याला मार देणे, चोप देणे. मग बीट इथं तेच दिले, ब्रोबिट म्हणजे काय, दुर्बलांना छळणे. आणि आता इथं आपल्याला उदाहरणात पण दिलेलं आहे
जो काही कॉलेज युनियनचा प्रेसिडेंट आहे बघा, कॉलेज युनियनचा प्रेसिडेंट, द प्रेसिडेंट ऑफ द कॉलेज युनियन, हा नेहमी काय करत असतो की विद्यार्थ्यांना ब्रोबिट करत असतो. जे विद्यार्थी त्याला विरोध करतात तेव्हा नेहमी त्या विद्यार्थ्यांना तो ब्रोबिट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय करतो तो की त्यांना दाबण्याचा किंवा मग त्यांना छळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर 32 नंबर बघा, बॅड एग. बॅड एग म्हणजेच कोण असा एखादा निरुपयोगी निरर्थक असा व्यक्ती असतो जो काहीच कामाचा नसतो. ठीक आहे, सर्व गोष्टी खराब करून टाकतो तो, त्याला बॅड एग म्हणतात. आता हे बऱ्याच वेळेस फॅमिलीमध्ये पण होत असतं की फॅमिलीमधली सगळे लोक डॉक्टर, इंजिनियर आणि अधिकारी असतात आणि एखादा कुठला तरी पोरगा असतो की तो काहीही करत नाही आणि अशाच उनाडक्या करत फिरतो, त्याला आपण बॅड एग म्हणू शकतो. ही कम्स ऑफ अ नोबल फॅमिली बट ही हिमसेल्फ इज अ बॅड एग. तो चांगल्या नोबल फॅमिलीमधनं येतो पण तो स्वतः एक बॅड एग आहे, म्हणजेच काय तो स्वतः निरुपयोगी निरर्थक व्यक्ती आहे. त्यानंतर बिसाइड द मार्क. आता आपण बघितलं होतं की टू फील बिसाइड वन सेल्फ. टू फील बिसाइड वन सेल्फ म्हणजे मी माझी न राहिले, ठीक आहे, तुझीच झाले, हे सगळं जे होतं एखाद्याला की स्वतः खूप जास्त एक्सेसिव्ह फिलिंग्स निर्माण होतात आणि स्वतः काय ते कळत नाही, तेव्हा त्याला आपण म्हटलं होतं की टू फील बिसाइड वन सेल्फ. आणि इथं आपल्याला दिले बिसाइड द मार्क. दोन्हींचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. इथं बिसाइड द मार्क म्हणजे खालच्या दर्जाची टीका करणं, इररिलेव्हंट काहीतरी बोलणं, मुद्द्याला सोडून बोलणं. आता बघा, नोबडी ॲग्रीड विथ हिम बिकॉज हिज आर्ग्युमेंट्स वर बिसाइड द मार्क. बऱ्याच वेळेस आपल्याला राजकारणी लोक असं करताना दिसतात की हिज रिमार्क्स वेअर बिसाइड द मार्क. ठीक आहे, ही टॉक्ड बिसाइड द मार्क किंवा मग तो बिसाइड द मार्क बोलला, मुद्द्याला धरून बोलला नाही. उर्वशी रौतेलाचं माहित असेल तुम्हाला उदाहरण, की तिला विचारलं की सैफ अली खानवर अटॅक झालाय वगैरे, ती तिच्या हातातली अंगठी दाखवत होती की असं अंगठी आहे माझी वगैरे वगैरे. मग शी वॉज टॉकिंग बिसाइड द मार्क. हे कळत असेल आपल्याला की बिसाइड द मार्क म्हणजे इररिलेव्हंट बोलणं काहीतरी. त्यानंतर बर्न वन्स फिंगर्स, बोट जाळून घेणं. टू गेट इन ट्रबल. आपल्याला माहित असेल शाहिस्ते खान आला होता पुण्यावरती स्वारी करून, शिवाजी महाराजांनी त्याची बोटेच कापली होती. बोटं छाटणं आणि बोटं जाळून घेणं. मग तो आला नाही तर त्यांनी बोटे छाटून घेतली किंवा बोटे जाळून घेतली. अर्थ एकच होतो, तो संकटात सापडला होता शाहिस्ते खान. ठीक आहे, ही गॉट इन टू ट्रबल, अडचणीत तो सापडला होता. दोज हू इंटरफिअर इन द अफेअर्स ऑफ अदर्स ऑफन बर्न देअर फिंगर्स. दुसऱ्याच्या कामामध्ये नको तिथं तोंड खुपसायची सवय झाली तेव्हा मग काय होतं, आपण आपली बोटं जाळून घेत असतो, असा त्याचा अर्थ होतो की आपण आपलं नुकसान करून घेत असतो. माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स बाय इंटरफिअरिंग इन हिज नेबर्स अफेअर्स. शेजाऱ्यांच्या भांडणामध्ये माझे वडील गेले आणि स्वतःच बोट जाळून घेतलं त्यांनी. याचाच अर्थ होतो की स्वतःलाच नुकसान झालं त्यांच्या, असं म्हणजे वडिलांनाच नुकसान झालं, ते सोडायला गेले तर नुकसान त्यांचं स्वतःच झालं, अशा अर्थाने ते आलेलं आहे. त्यानंतर कधी कधी असं होतं तुम्हाला की अर्थ डायरेक्टली समजत नाही तेव्हा वाक्यात कसं वापरले ते बघून अर्थ लागू शकतो एखाद्या गोष्टीचा. आता ब्राऊन स्टडी आपण बघितलेलंच आहे की डे ड्रीमिंग करणं, दिवा स्वप्न जे असणं, दिवसात स्वप्न पाहणं, त्याला ब्राऊन स्टडी म्हणतात. आणि विचारलेलं आहे PSI 17ला विचारले, PSI 2010ला पण विचारलं होतं आणि परत विचारतात हे ब्राऊन स्टडी काय वगैरे. त्याला डे ड्रीमिंग आपण म्हणतो, दिवसात स्वप्न पाहणं, दिवा स्वप्न पाहणं. ही कुड नॉट फॉलो द सिग्निफिकन्स ऑफ माय ऑफर, ही वॉज इन ब्राऊन स्टडी. लक्षात घ्या की मी त्याला खूप मोठी आणि चांगली ऑफर दिली होती पण तो त्याच्या विचारातच मग्न होता आणि त्यामुळे काय केलं नाही, त्याने माझ्या ऑफरचं महत्त्व त्याला कळलेलं नाही, असा त्याचा अर्थ होतो. माय ब्राऊन स्टडी वॉज रूडली शेकन म्हणजे मी जे काही डे ड्रीमिंग करत होतो ते डे ड्रीमिंग माझं फेल ठरलं. एका दिवशी रिझल्ट आला आणि त्यानंतर माझं जे काही डे ड्रीमिंग आहे ते फेल ठरलं किंवा ते शेक झालं म्हणजेच काय, हादरलो मी त्या डे ड्रीमिंग पासून वगैरे, असा अर्थ निघतो इथं. त्यानंतर 36 नंबर बघा, बँक ऑन. आता लक्षात घ्या, बँक काय असते, नदीची बँक जी असते ते काय असतो, काठ असतो. काठ काय करत असतो की आपल्याला सपोर्ट देत असतो. आपण काठाला वगैरे राहतो तर मध्ये वाहून जाण्याची भीती असते आपल्याला, म्हणून आपण काठाच्या जवळ असतो. म्हणजे आपण काय करतो, कशावरती डिपेंडंट आहोत, आपण कशावरती आपली अवलंबित्व आहे आपलं. जर आपण काठ सोडून मध्ये गेलो तर नदी आपल्याला पुढे वाहून नेईल, म्हणून आपण काठांवरती डिपेंडंट असतो. म्हणून इथे तेच दिले, बँक ऑन म्हणजेच डिपेंड ऑन किंवा काउंट ऑन. एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही एवढा विश्वास ठेवता की यू कॅन बँक अपॉन हिम. बँक अपॉन हिम म्हणजे तुम्ही त्याच्यावरती डिपेंडंट आहात, तुम्ही अवलंबून आहात. एखादी उद्या गोष्ट घडली तर आय कॅन बँक अपॉन यू असं म्हणतो आपण. म्हणजेच काय की उद्या जर काही झालं तर मी तुला फोन करेन, आय विल बँक अपॉन यू. तू आहेस ना रेडी, आय विल बँक अपॉन यू, आणि उद्या काही घडलं तर मी तुला फोन करेन, असा त्याचा अर्थ होतो. बघा की आता इथं दिले की जे श्रीमंत लोक असतात, द रिच. बघा द रिच वापरले, आर्टिकल कोणतं वापरले बघा, पूर्णच्या पूर्ण एखाद्या गटाबद्दल जेव्हा आपण बोध करतो तेव्हा आपण द रिच, द पुअर असं म्हणतो. आणि म्हणलंय की द रिच ऑलवेज बँक ऑन मनी टू गेट थिंग्स डन. जे श्रीमंत लोक असतात ते नेहमीच कशावरती डिपेंडंट असतात, पैशावरती डिपेंडंट असतात, पैशावर अवलंबून असतात
कुठल्याही गोष्टी घडून पटकन आणण्यासाठी ते पैशाची मदत घेतात, असा त्याचा अर्थ होतो. 37 नंबर बघा, ब्लेज द ट्रेल. आता ब्लेज म्हटल्यावरती आपल्याला थोडासा अपरिचित असा शब्द वाटतो, पण ब्लेजचा अर्थ काय होतो तर जाळ लावणे. ठीक आहे, एखादी गोष्ट प्रज्वलित करणे त्याला ब्लेज म्हणतात, ब्लेज. तर ब्लेज द ट्रेल म्हटल्यावरती टू स्टार्ट अ मुवमेंट, एखादी गोष्ट सुरू करणे, एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी ब्लेज्ड द ट्रेल ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट, म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी वॉज दी अर्लियर नॅशनलिस्ट की ज्यांनी एक ऑल इंडिया लेवलच्या ऑर्गनायझेशनचा विचार केला होता, आणि त्यामुळे आपण त्यांना उद्गाते म्हणू शकतो. जसं की आपल्याला आद्य क्रांतिकारक म्हणतात, कोणाला म्हणतात, वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात. मग त्यांनी काय केलं होतं की या जहालवादी सर्व विचारांची ट्रेल ब्लेज केली होती. आणि तसंच मावळवाद्यांच्या बाबतीमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी ब्लेज्ड द ट्रेल ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट. तुम्ही त्यांच्या संस्था बघितल्या असतील की ऑल इंडिया लेवलचे ऑर्गनायझेशन तयार करायचा पहिला विचार ह्यांनीच मांडला होता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनीच. ओके, त्यानंतर 38 नंबर बघा, बुल इन अ चायना शॉप. वन हू कॉजेस डॅमेजेस, एखाद्या गोष्टीचं नुकसान करणे. म्हणजे एखादी अशी एक व्यक्ती असते की ज्याचं काहीच काम नसतं आणि तो अशी अवजड अशी व्यक्ती वाढलेली असते आणि ती काही कामाची नसते, आणि ती काय करत असते की कुठल्या ना कुठल्या कारणाने वगैरे काही ना काहीतरी करून अडचणीत नसते आजूबाजूच्या लोकांना. मग त्या व्यक्तीला आपण बुल इन अ चायना शॉप असं म्हणू शकतो. आता चायना शॉप म्हटल्यावरती चायनीज वस्तू ज्या असतात त्या आपल्याला माहिती आहे की कशा एकदम ठिसूळ वगैरे असतात, आणि त्या बुल जर समजा एखादा बैल जर त्या चायना शॉपमध्ये गेला तर आपल्याला दिसतं की तो बैल काय करतो, सर्व वस्तूंची नासधूस करेल. आणि त्या अर्थाने आपण इथे लक्षात ठेवू शकतो की तो बैल काय करणार आहे, डॅमेज आपल्याला लक्षात येतं. मोस्ट ऑफ द लीडर्स ऑफ द फ्रीडम स्ट्रगल हॅव प्रूव्ड बुल्स इन अ चायना शॉप. म्हणजे बरेच नेते आपले असे होते आपल्या आंदोलनातले, फ्रीडम स्ट्रगल मधले, की जे बुल्स इन अ चायना शॉप ठरलेत. त्यांचं काही काम नव्हतं, ते मुवमेंटला नुकसान करणारे ठरलेले आहेत. फायदा तर जाऊ दे, त्यांनी नुकसान केलेलं आहे असा त्याचा अर्थ निघतोय. त्यानंतर बाय द रूल ऑफ अ थंब. तर लक्षात घ्या, काही गोष्टी अशा असतात की फिक्स्ड असतात, की पोळ्याला बैलांना फिरवायचं आहे मंदिराच्या भोवती गोल गोल, ते फिक्सच आहे ना. इट इज बाय रूल ऑफ द थंब. कोणी विचारतं का हे का करतोय आपण, पोळ्याला का फिरवतोय बैलाला गोल 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 मंदिराच्या भोवती, हे कोणी विचारत नाही ना. हे बाय द रूल ऑफ द थंब आहे. एखादी गोष्ट पूर्णपणे प्रघात पडलेली आहे, तिला परत परत केलं जातं आणि तीच योग्य मानली जाते, तिला बाय द रूल ऑफ द थंब आपण म्हणतो. बघा, इन ओल्डर टाइम्स बिझनेस वॉज रन बाय द रूल ऑफ थंब. म्हणजे जुन्या काळामध्ये व्यापार जो आहे तो बाय रूल ऑफ द थंब चालवला जायचा. काही नियम होते, त्या नियमानुसार व्यापार चालवला जायचा. जसं की उधारी द्यायचं नाही, अशा गोष्टी करायच्या नाही, तशा गोष्टी करायच्या नाही, या नियमानुसार ते चालायचं, बाय रूल ऑफ द थंब. त्यानंतर आता 40 नंबर, याला गोल करा, बिग ड्रॉ. तर बिग ड्रॉ म्हणजे काय असतं बघा, ड्रॉ म्हणजे काय करणं, खेचणं. ठीक आहे, असं खेचतोय आपण, ड्रॉ म्हणजे खेचतोय ना काहीतरी, काय खेचतोय, गर्दी खेचतोय, म्हणून बिग ड्रॉ म्हटलेलं आहे, बाकी काही नाहीये. ह्यूज अट्रॅक्शन. ठीक आहे, प्रचंड आकर्षण असणे एखाद्या गोष्टीचं. लोक काय करत असतात की झुडिओमध्ये सेल लागला की लगेच पळत असतात. सो झुडिओ मधला सेल लागला की लोक तिकडे काय करतात, आकर्षणाने तिकडे जातात. मग द मॅच बिटवीन इंडिया आणि पाकिस्तान इज ऑलवेज अ बिग ड्रॉ. मग इथं मॅचच्या बाबतीत दिले की इंडिया आणि पाकिस्तानच्या मॅचला नेहमी तिकीट सोल्ड आउट होतात आणि लोक जात असतात, अशा अर्थाने ते आलेलं आहे. त्यानंतर 41 नंबर बघा, ब्रोकन रीड. रीड म्हणजे काय असते, रीड की हड्डी म्हणतात बघा हिंदीमधनं. तुमच्या पाठीचा जो काही कणा असतो त्याला रीड की हड्डी म्हणतात असा. मग हा जो काही कणा आहे तो जर कणा तुटला तर तुमची पूर्णपणे सपोर्टच फेल झाला ना तुमचा. ठीक आहे, मग तुम्ही स्टँड पण करू शकणार नाही, थांबू पण शकणार नाही. मग ब्रोकन रीड म्हणजेच काय, जो काही सपोर्ट होतो तुम्हाला एकदम महत्वाचा सपोर्ट, तो जर अपयशी ठरला मग तुमची रीड ब्रोकन झाली. रीड की हड्डी. ठीक आहे, हिंदीमधनं इंग्लिशमधनं तेच आहे, तिकडं आपण रीड म्हणतो, रीड, REED, रीड. मग रीड की हड्डी अगर टूट गई आपकी तो क्या होगा, ठीक आहे, आपको चलना भी नहीं आएगा, असा त्याचा अर्थ होतो. बाय द स्किन ऑफ द टीथ, नॅरोली, बाय अ क्लोज शेव, बाय द स्किन ऑफ द टीथ, हे सारख्या अर्थाचे आहेत. बाय द स्किन ऑफ द टीथ, दातावरती काही स्किन असते का हो तुमच्या, बघा बरं, आहे का, नसेल, माझ्या तर नाही, तुमच्या असेल, असं आहे का बघा. तर नसते काही पण स्किन वगैरे दातावरती. अशी दातावरती कुठं स्किन असणार आहे, वरतीच असते, जे आपले हिरडे असतात तिथं. मग त्याने काय म्हटले, बाय द स्किन ऑफ द टीथ म्हटले, स्किन आहे का दातावरती, नाहीच. मग एकदम क्लोज झाले सगळं जे काय झाले ते, बाय द स्किन ऑफ द टीथ. खूप नॅरोली. एखादा व्यक्ती जर समजा संकटात ऍक्सिडेंट, म्हणजे इकडनं एक गाडी आली फास्टमध्ये, इकडनं एक गाडी येत होती फास्टमध्ये, ठीक आहे, दोघांची टक्कर होणार होती पण एक गाडी इकडे वळली अशी. मग ह्या गाडीने काय केलेलं की बाय द स्किन ऑफ द टीथ इस्केप झालेली आहे या गाडीची आणि ही गाडी इकडे निघून गेली अशी. ओके, म्हणजे थोडक्यात वाचले ते दोघेही, असा त्याचा अर्थ होतो बाय द स्किन ऑफ द टीथ. नॅरोली किंवा मोठ्या संकटातून थोडक्यात वाचणे. ही इस्केप्ड डेथ इन द ऍक्सिडेंट बाय द स्किन ऑफ द टीथ. ऍक्सिडेंटमध्ये बाय द स्किन ऑफ द टीथ, हे स्किन ऑफ द टीथ
तो वाचलेला आहे, म्हणजे एकदम जवळून वाचलेला आहे. अ क्लोज शेव असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. अ क्लोज शेव लिहून ठेवू शकता, पुढे पण येणारच आहे क्लोज शेव सी मध्ये. बी बघतोय म्हणून आपल्याला सगळे बीचे इडियम दिसतात. आता क्लोज शेव जे आहे ते पण लक्षात घेऊ शकता, क्लोज शेव. ठीक आहे, क्लोज शेव. क्लोज शेव म्हणजे पण त्याचा सेमच अर्थ होतो की नॅरोली एस्केप करणं एखादी गोष्ट, नॅरोली एखाद्या संकटामधून वाचणं. तर त्यानंतर आपल्याला पुढे दिसतं बोन ऑफ कंटेन्शन. बोन ऑफ कंटेन्शन मध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपल्याला मराठीत एक शब्द आहे हाडवैर. हाडवैर असणं म्हणजे काय असणं की एकदम टोकाचं भांडण असणं दोन व्यक्तींमध्ये, की दोन भावांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही. विस्तव न जाणे मराठीत तुम्ही बघितलं असेल मराठी वोकॅब करत असताना. तर मराठी आणि इंग्लिश वोकॅब काय करायचं की एकदाच करायचं, म्हणजे सोबतच करायचं, म्हणजे काय होईल की रिलेट करता येतं आपल्याला गोष्टी. मग विस्तव न जाणे किंवा मग एका प्रकारे हाडवैर असणे सर्व एकच आहे. बोन, बोन म्हटल्यावरती हाड, हाड म्हटल्यावरती आपल्याला लक्षात दिसतं एकतर ब्लड आलं, बोन आला, मग भांडणं आली, हे लक्षात घ्या. बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे कॉज ऑफ क्वारल. आपण आणखीन एक गोष्ट बघितली होती, काय बघितलं होतं आपण? ॲपल ऑफ डिस्कॉर्ड बघितलं होतं. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड आणि बोन ऑफ कंटेन्शन सेम अर्थ देतात, भांडणाचे मूळ कारण. बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिन्स इंडिया गॉट इंडिपेंडन्स, काश्मीर प्रॉब्लेम हॅज बीन बोन ऑफ कंटेन्शन. काश्मीरचा जो काही मुद्दा आहे तो दोघांमध्ये भांडणाचं एक मोठं कारण आहे. स्वातंत्र्य मिळून सुद्धा भारताला पाकिस्तान आणि इंडिया दोघांमध्ये काश्मीर कारण आहे. 44 बघा, बीट पीस ऑफ वन्स माइंड. बघा, लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला असं दिसतं की एखाद्याच्या डोक्याच्या बाबतीत काहीतरी बोललं जातंय. मग इथं आपल्याला दिसतं की दोघांमध्ये काहीतरी अँगर आहे आणि एखादा दुसऱ्याची खरडपट्टी काढतोय. आता यामध्ये तुम्हाला हे बीट पीस ऑफ वन्स माइंड पेक्षा आयोग देत असताना तुम्हाला काय देईल? गिव्ह समवन वन्स पीस ऑफ माइंड. ठीक आहे, गिव्ह समवन. ठीक आहे, गिव्ह समवन एखाद्याला देणं, गिव्ह समवन वन्स पीस ऑफ माइंड. पीस म्हणजे बघा, पीस म्हणजे शांती नाही बरं का, PIECE दिले, PIECE. PIEC म्हणजे एखादा तुकडा छोटासा पीस, आणि ते आपलं पीस म्हणजे हे पीस नाहीये, PAACE हे वाला पीस नाहीये. ठीक आहे, आपल्याला काय म्हटले? PIECE असं म्हटलेलं आहे, PIECE. बघा, PIECEचा अर्थ वेगळा होतो. PIECE म्हणजे थोडासा तुकडा, डोक्याचा थोडा भाग काढून दुसऱ्याला देणे, याचा असा अर्थ होतो की पुढचा खूपच मूर्ख आहे, त्याची खरडपट्टी काढतोय आणि त्याला स्कोल्ड करतोय आपण. त्याला भरपूर काही शब्द आहेत स्कोल्डसाठी. स्कोल्ड म्हणजेच खरडपट्टी काढणे, SCOLD. सोबतच तुम्हाला आणखीन एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कोणता? रिब्यूक. रिब्यूक हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा, हे सुद्धा तेच अर्थाने येतो, रिब्यूक. रिब्यूक करणं म्हणजे सुद्धा खरडपट्टी काढणे, एखाद्याला स्टर्नली वॉर्न करणं, या अर्थानं हे गिव्ह समवन वन्स पीस ऑफ माइंड. PIECE आहे बरं का, पीस देतात तिथं, पीस देऊन तुम्हाला चुकू शकतात आणि म्हणू शकतात की एरर काय फाइंड आउट करा किंवा मग करेक्ट इडियम कोणता हे सांगा. तर तिथं काय येईल? PAACE येईल का? नाही, PIECE येईल. PIECE येईल, हे लक्षात इथं आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, किंवा मग तुम्हाला तिथं म्हणतात की गेट समन स्टेट म्हणजे काय? गेट समन स्टेट म्हणजे पण हाच अर्थ होतो. गेट समन स्टेट म्हणजे पण गिव्ह समन वन्स पीस ऑफ माइंडच होतं. किंवा मग आणखीन एक, जर खूपच ॲडव्हान्स वगैरे गेले तर ते हे पण विचारू शकतात की रीड द रायोट ॲक्ट म्हणजे काय? रीड द रायोट ॲक्ट लिहून घेऊ शकता तुम्ही, रीड द रायोट ॲक्ट. तिथं समोर लिहा, मला तिथे जागा होती म्हणून लिहिलं नाही मी. रीड द रायोट ॲक्ट याचा अर्थ पण सारखाच होतो बरं का, हे तुम्ही कुठेच वाचलं नसेल, मी सांगतो तुम्हाला फक्त. आता हे मी द हिंदू वगैरे किंवा इकडे तिकडे वाचल्यामुळे माझं तेवढं आहे, पण तुम्ही हे लिहून घेऊ शकता, रीड द रायोट ॲक्ट. याचा असा अर्थ होतो की वाचून दाखवणं एखादी गोष्ट, अशी वाचून दाखवणं इन द सेन्स की एखाद्याची खरडपट्टीच काढणं, स्कोल्ड करणं त्याला आणि सांगणं शानपण की असं असं आहे, असं असं कर. ठीक आहे, मूर्खपणा करू नको, असं जेव्हा म्हणतो आपण त्याला रीड द रायोट ॲक्ट. किंवा मग हे गिव्ह समवन वन्स पीस ऑफ माइंड, गिव्ह समवन वन्स PIECE. हे PIECE लक्षात ठेवलं ना तुम्ही, तुम्हाला कळतं लगेच की डोक्याचा एक भाग काढून दुसऱ्याला देणं, हे कधी करावं लागतं आपल्याला? जेव्हा पुढचा मूर्ख असतो तेव्हा करावं लागतो, हे आपल्याला कळतं येतं. त्यानंतर 45 नंबर बघा. आता बॉर्न विथ अ सिल्वर स्पून दिले पुढं, आपल्याला कळतं ते चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणं म्हणजे काय घेणं, म्हणजे काय असणं की एकदम श्रीमंत घरीच जन्माला येणं. ठीक आहे, जसं की अनन्या पांडेच्या बाबतीमध्ये आणि ते मागे कॉन्ट्रोवर्सी झाली होती बघा, की तुमचं जे काही स्ट्रगल सुरू होतं असं काहीतरी ते विधान केलं होतं. तेच समथिंग की बॉर्न विथ सिल्वर स्पून म्हणजे अनन्या पांडे काय झालेली आहे की ती चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली ना, म्हणजे तिच्याकडे काय की ऑलरेडी तिची रिच फॅमिली आहे, सगळं आहे, तिला सर्व गोष्टी सोप्या जातील. बघा, श्रीमंत घरात जन्माला येणे म्हणजे बॉर्न विथ सिल्वर स्पून, इलिट फॅमिलीमध्ये जन्माला येणे, श्रीमंत घरामध्ये जन्माला येणे. बघा, माय फ्रेंड डज नॉट हॅव टू वरी अबाउट स्पेंडिंग एनी अमाऊंट ऑफ मनी ॲज शी इज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन हर माउथ. याचा असा अर्थ होतो की माझ्या मैत्रिणीला किती पैसे खर्च करावे याचा विचार करण्याची काहीही गरज नाही, कारण ती चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली आहे. ओके, त्यानंतर मी आता तुम्हाला बोललोच होतो बघा की स्पेंड थ्रिफ्ट व्यक्ती जे आहेत, उधळे व्यक्ती,
हे काय करत असतात की दोन्ही बाजूनी मेणबत्ती जळत असतात. बघा, इमॅजिन करा की दिस इज अ मेणबत्ती. ही एक मेणबत्ती आहे, तुम्ही ह्या टोकाला पण जाळवला, ह्या टोकाला पण जाळवला, मेणबत्ती लवकर जळेल की नाही? मेणबत्ती लवकर जळली म्हणजे तुम्ही काय करताय? मूर्खपणाचं काम करताय. तुम्ही नको त्या गोष्टी करताय. यामुळे काय होतं की ही जी काही कॅन्डल आहे, ही कॅन्डल लवकर जळून खाक होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही लवकरच हे शांत होणार आहे ही कॅन्डल. म्हणून काय, तुम्हाला बर्न कॅन्डल ॲट द बोथ एंड्स, म्हणजे तुम्ही काय करताय की स्क्वॉन्डर करताय, एक्स्ट्राव्हगन्स दाखवताय, पैसा वाया घालवताय, असा त्याचा अर्थ होतो. किंवा मग अत्तराचे दिवे लावणे, हे आपण मराठीतून म्हणत असतो. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे पण तेच सेम, खूप जास्त खर्चिक कामं करणे. बघा, आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर ही इज बर्निंग कॅन्डल ॲट बोथ एंड्स. वडिलांच्या निधनानंतर पैसे खर्च करायला तो मागे पुढे बघत नाहीये, कितीही पैसे उधळपट्टी करतोय पैशाची. बघा, द वे ही इज बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर. पॉपर म्हणजेच काय? गरीब, भिकारी होईल तो नंतर. पॉपर म्हणजे पण भिकारी, भिकारी इन द सेन्स की त्याच्याकडे पैसे नाहीत, एकदम पुअर, पॉपर. हे त्याच्या त्या अर्थानं आलेलं आहे. अर्थ वाक्य वाचत चला, वाक्यामधनं अर्थ लावत चला. बाय फिट्स अँड स्टार्ट्स, इरेग्युलर, एखादी गोष्ट आपण अनियमितपणे करतो त्याला आपण बाय फिट्स अँड स्टार्ट्स असं म्हणतो. इफ यू स्टडी फिट्स अँड स्टार्ट्स वी कॅन नेव्हर बी सक्सेसफुल इन आवर एक्झाम्स. वर्षभर कन्सिस्टंटली अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय परीक्षा पास होता येत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बाय फिट्स अँड स्टार्ट्स. त्यानंतर 48, बाय डिंट ऑफ. बाय डिंट ऑफ म्हणजे बाय फोर्स ऑफ. लक्षात ठेवा की ही अचिव्हड सक्सेस इन लाईफ बाय डिंट ऑफ हार्डवर्क. कशाच्या माध्यमातून सक्सेस अचीव्ह केलं? तर हार्डवर्कच्या माध्यमातून. बाय डिंट ऑफ हे आयोगानं विचारलेलं आहे, खूप जुना PYQ आहे पण विचारलं याच्यावरती. ठीक आहे, ही अचिव्हड सक्सेस इन लाईफ बाय डिंट ऑफ हार्डवर्क. किंवा मग ह्याला आयोग कधी कधी देताना तुम्हाला असं पण देऊ शकतो बाय मीन्स ऑफ, पण अर्थ काय नेमका निघतो तिथं त्यावरून करा तुम्ही. बाय डिंट ऑफ म्हणजे एखाद्या माध्यमातूनच आहे, बाय मीन्स ऑफ असं सुद्धा त्याचं उत्तर येऊ शकतं, बाय मीन्स ऑफ. हा एक PYQ आहे, याच्यावरती थोडंसं कन्फ्युजिंग PYQ विचारला होता. हा PYQ बघून घ्या तुम्ही जे कोणतेही पुस्तक बघत असाल तिथं तुम्हाला दिसेल हे बाय मीन्स ऑफ किंवा बाय डिंट ऑफ. ठीक आहे, च्या मार्गाने तुम्ही अचीव्ह केली एखादी गोष्ट, बाय डिंट ऑफ किंवा बाय मीन्स ऑफ. आणि तुम्ही या डिंट या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. डिंट या शब्दाचा अर्थ होतो एफर्ट, प्रयत्न. ठीक आहे, डिंट या शब्दाचा अर्थ होतो एफर्ट, हे लक्षात ठेवा. आपल्याला थोडंसं हे शब्द आपल्या वाचनात येत नाहीत. बाय डिंट ऑफ म्हणजे बाय डिंट म्हणजेच एफर्ट, डिंट म्हणजे एफर्ट, एखादा एफर्ट घेऊन वगैरे केलेलं असतं. ठीक आहे, याचा जो जुना अर्थ होता तो वेगळा होता, म्हणजे जुन्या इंग्लिशमधला. नवीन इंग्लिश जी मॉडर्न इंग्लिश आहे त्याला फिगरेटिव्हली यूज केलं जातं. फिगरेटिव्ह म्हणजेच अलंकारिक रित्या त्याला वापरला जातं, अलंकारिक शब्द ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने याचा वापर होतो. डिंट म्हणजेच काय, एखाद्या प्रकारे एफर्ट असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे दिलेलं दिसतं आपल्याला बाय ब्लो हॉट अँड कोल्ड. बाय ब्लो हॉट अँड कोल्ड याचा अर्थ होतो की टू स्पीक इन फेवर अँड अगेन्स्ट द सेम टाइम. याचा अर्थ होतो बघा की एखादी व्यक्ती असते की ती निर्णय घेण्यास अक्षम असते आणि बऱ्याच वेळेस ती त्याच्या फेवरमध्ये पण बोलते एखाद्या गोष्टीच्या आणि त्याच्या अगेन्स्ट पण बोलत असते आणि तिचं काहीच खरं नसतं. मग यांना आपण काय म्हणतो असतो, अशा व्यक्तींना आपण फेन्स सिटर्स असं म्हणतो. फेन्स सिटर्स असं म्हणतो. फेन्स सिटर म्हणजे काय की कुंपण लावलेलं आहे, या कुंपणावरती बसून येत ते. ठीक आहे, कुंपणावरती बसून येत असे, म्हणजे त्यांनी काय इकडे पण उडी घेतली नाही तिकडे पण उडी घेतली नाही, कुंपणावर बसलेले आहेत, पण निर्णयच घेतला नाही त्यांनी काही. मग त्यांना आपण फेन्स सिटर्स असं म्हणतो. आणि फेन्स सिटर्स काय करतात, दे ब्लो हॉट अँड कोल्ड. ठीक आहे, टू स्पीक इन फेवर अँड अगेन्स्ट द सेम टाइम, अनुकूल आणि प्रतिकूल. ठीक आहे, डू नॉट ट्रस्ट दोज हू ब्लो हॉट अँड कोल्ड इन द सेम ब्रेथ. ठीक आहे, हे त्या अर्थाने आलेलं आहे इथं. त्यानंतर बाय अँड बाय. बाय अँड बाय म्हणजेच काय, हळूहळू, ग्रॅज्युअली पुढे जाणं. ही इज रिकव्हरिंग बाय अँड बाय आफ्टर लॉंग इलनेस. म्हणजे बऱ्याच दिवसापासून तो आजारी होता पण आता हळूहळू का होईना तो त्याची प्रकृती जी आहे पूर्ववत होत आहे, किंवा मग जी प्रकृती खालावलेली होती ती परत एकदा पूर्ववत स्थितीवरती येते. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण बाय अँड बायचा वापर करतो. बाय अँड बाय आफ्टर लॉंग इलनेस, हळूहळू. बघा, त्यानंतर पुढे ब्ल्यू ब्लड दिलेलं दिसतं आपल्याला. ब्ल्यू ब्लड म्हणजे ॲरिस्टोक्रॅटिक ब्लड. बघा, दो माय फ्रेंड हॅज अ ब्ल्यू ब्लड येट हर कंडक्ट इज व्हेरी मीन आणि वल्गर. बघा की माझी जी काही मैत्रीण आहे, माझी जी काही फ्रेंड आहे ती एका चांगल्या फॅमिलीमधून येते तरी सुद्धा तिचं जे काही वागणं आणि बोलणं आहे ते मीन म्हणजेच काय, एखाद्याला दुखवणारं, आणि वल्गर म्हणजेच काय, चांगलं नाही आहे, ते मीन आणि वल्गर आहे असं आपल्याला दिलेलं दिसतं उदाहरणात. मग आपण लक्षात घ्यायचं की ब्ल्यू ब्लड म्हणजे ॲरिस्टोक्रॅटिक ब्लड. तुमचे कोणीतरी सामंत होते, सामंताच्या घरात तुमचा जन्म झाला, ब्ल्यू ब्लड म्हणजे असा त्याचा अर्थ होतो. आता बीट अ रिट्रीट. रिट्रीट म्हणजे तुम्हाला रिट्रीट शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या की तुम्ही बघितलं असेल की कधी कधी तुम्ही वाचलं असेल की रिट्रीटिंग मान्सून. रिट्रीटिंग मान्सून काय असतो, जो परतीचा पाऊस असतो, रिट्रीटिंग मान्सून. ठीक आहे, रिट्रीट म्हणजेच काय, परतणे.
आणि तुम्हाला 26 जानेवारीला वगैरे बीटिंग रिट्रीट सेरेमनी असते, हे पण बघितलं असेल तुम्ही. बीटिंग रिट्रीट कधी कधी वाचत चला की बीटिंग रिट्रीट सेरेमनी वगैरे इंग्लिशमध्ये. बीटिंग रिट्रीट सेरेमनी ही राष्ट्रपतींची सेरेमनी असते की ज्यामध्ये ते घोडे वगैरे ते वाजवत गाजत वगैरे बीटिंग रिट्रीट करत असतात. त्याला बीटिंग रिट्रीट सेरेमनी असं म्हणतात. आणि रिट्रीट म्हणजे काय, रिट्रीटचा अर्थ होतो परतणे. मग इथं आपण बघितलं तर बीट अ रिट्रीट म्हणजेच काय की माघार घेणे. टू विथड्रॉ, टू रिटायर ॲज अ साइन ऑफ डिफीट, धोका दिसताच पळून जाणे किंवा मग माघार घेणे. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग पुढे आपल्याला तोच अर्थ दिसतो की वेन द गँगस्टर सॉ द पोलीस अरायव्हिंग दे बीट अ हेस्टी रिट्रीट, म्हणजे तेच रिट्रीट म्हणजे परतणे किंवा माघार घेणे असं त्या अर्थाने ते येतं. माघार ही पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. त्यामध्ये आपल्याला ते बीटिंग रिट्रीट सेरेमनी आपण जी सांगितली तुम्हाला ती राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये असते. जेव्हा प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन वगैरे संपतं त्यावेळी ते घोडे वगैरे जे परत जातात आपण बीटिंग रिट्रीट सेरेमनी असं म्हणतो. दरवर्षीचा ती प्रथा असते. रिट्रीट म्हणजे परतणे, रिट्रीटिंग मॉन्सून हे आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर बेक द क्वेश्चन. बेक द क्वेश्चन म्हणजेच बघा टू अज्युम दॅट विच रिक्वायर्स टू बी प्रूव्ड, गृहीत धरणे, एखादी गोष्ट अज्युम करणे. टू टॉक अबाउट हिज कंपनीज फ्युचर बेक्स द क्वेश्चन वेदर इट हॅज अ फ्युचर. बघा की आपण एखाद्याच्या कंपनी बाबतीत बोलतोय, एखाद्या कंपनीच्या फ्युचर बाबतीत बोलतोय आणि विच बेक्स द क्वेश्चन की आपल्याला प्रश्न पडतो की त्या कंपनीचं फ्युचर तरी आहे का. आपण फ्युचरबद्दल बोलायला लागलोय पण फ्युचर तरी आहे त्या कंपनीचं, वेदर इट हॅज अ फ्युचर असा त्याचा या अर्थाने ते आलेलं आहे बघा. तर बेक द क्वेश्चन थोडंसं गोल करून लक्षात ठेवायला काही अर्थ निघत नाही याचा, म्हणजे तसं डायरेक्टली काढायचं म्हटल्यावर आपल्याला अर्थ निघत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की एखादी गोष्ट अज्युम करणे, टू अज्युम दॅट विच रिक्वायर्स टू बी प्रूव्ड, गृहीत धरणे या अर्थाने ते आलेलं आहे बघा. तर यात तुम्हाला ध्रुव राठी आठवलं पाहिजे. ध्रुव राठी एक परत एक गोष्ट वापरतो बघा बेक द क्वेश्चनमध्ये. बेक द क्वेश्चनमध्ये तो म्हणत असतो की हे जे काय BJP सपोर्ट्स वगैरे लोक आहेत ते काय करतात की दे आर डुईंग लॉजिकल फॅलेसी. लॉजिकल फॅलेसी काय असते की आता लॉजिकल फॅलेसीचं तुम्ही सर्च करू शकता, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की समजा आता मी म्हटलं की हे पुस्तक म्हणजे एखादं एक पुस्तक आहे, ठीक आहे, हे पुस्तक खूप जास्त विकतं, ठीक आहे, हे पुस्तक जे आहे ते खूप जास्त विकतं. दिस बुक सेल्स लॉट, आणि त्याच्यामुळे हे बुक काय आहे ट्रस्टवर्दी आहे. म्हणजे हे पुस्तक खूप जास्त विकतं म्हणून त्याला ट्रस्टवर्दी आपण म्हणू शकतो का, नाही. कारण बरेच लोक मूर्ख पण असू शकतात ना की पुस्तक घेणारे आणि त्यांना हे सर्व बरोबर वाटू शकतं. याचा असा अर्थ नव्हे की ते पुस्तक बरोबरच असेल. आता बघू शकता तुम्ही की ट्रेड मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये पण भरपूर सारे ट्रेडर्स वगैरे कोर्सेस विकतात. त्या कोर्सेसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सर्व काही फ्रॉडच असतं, पण त्यांचे फॉलोअर्स किती असतात, मिलियन्समध्ये फॉलोअर्स असतात. मग याचा असा अर्थ नाही की ते जेन्युइनच आहेत. मग हे लॉजिकल फॅलेसी झाली. जेव्हा आपण असं अज्युम करतो की हे पुस्तक खूप जास्त विकते म्हणून हे पुस्तक ट्रस्टवर्दी आहे, तर ती आपली काय झाली, लॉजिकल फॅलेसी झाली. लॉजिकल फॅलेसी म्हणजेच तेच बेक द क्वेश्चन. बेक द क्वेश्चन म्हणजेच बेगचा अर्थ इथं होतो आस्क. बेग म्हणजेच काय भीक मागणे असं होत नाही, तर बेग म्हणजेच इथं आस्क करणं किंवा विचारणं एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, मग इथं तेच म्हटलं की एखाद्या कंपनीच्या फ्युचरच्या बाबतीत आपण डिस्कस करतोय, पण त्या कंपनीला फ्युचर तरी आहे का या अर्थाने ते इथं वाक्यात वापरलेलं आहे बघा. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला लॉजिक लावावं लागेल, थोडंसं इमॅजिनेशन पॉवर वाढवावं लागेल, तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी समजतील. त्यानंतर बेगर डिस्क्रिप्शन. बेगर डिस्क्रिप्शन याचा अर्थ होतो भिकार डिस्क्रिप्शन असं नाही येते. ट्रान्सलेट केल्यावर आपल्याला चुकीचं काहीतरी अर्थ निघू शकतो बघा. इथं बेगर डिस्क्रिप्शन म्हणजे काय, टू बी सो एक्स्ट्रॉर्डनरी दॅट नो वर्ड्स मे बी ॲडिक्वेट टू डिस्क्राईब इट. लक्षात ठेवा की एखादी गोष्ट खूपच अशी एकदम अवर्णनीय आहे, एकदम एवढी भारी आहे, जसं की हिमालयन माउंटेन्समध्ये तुम्ही गेलात, लडाखमध्ये गेलात की एवढं सुंदर दृश्य तुम्हाला दिसलं की इट बेगर्स डिस्क्रिप्शन. तुम्ही ते शब्दात मांडूच शकत नाही, त्यावेळी तुम्ही ते बेगर डिस्क्रिप्शन असं वापरू शकता. बेगर डिस्क्रिप्शन अवर्णनीय असं एखादं काहीतरी. द ॲट्रॉसिटीज कमिटेड बाय नाझीज बेगर डिस्क्रिप्शन. मग जे काय ॲट्रॉसिटीज नाझींनी जर्मनीमध्ये केल्या होत्या, लोकांवरती अत्याचार केला होता, तो डिस्क्राईब करण्यासारखा नाही आहे. जसं की आपल्याला दिसतं इथं की बीडमध्ये जी घटना झालेली आहे की संतोष देशमुख यांची जी काय हत्या क्रूर झालेली आहे, इट बेगर्स डिस्क्रिप्शन. इट बेगर्स डिस्क्रिप्शन म्हणजेच काय की ते अवर्णनीय आहे, सांगताच येऊ शकत नाही, एवढ्या निर्दयतेने आणि एवढ्या क्रूरतेने त्यांनी हत्या केली असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुढे बघा 56. बिहाइंड वन्स बॅक इन वन्स अब्सेन्स. एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्यावरती, त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरोधात काहीतरी बोलणे. पुढे काय दिले, द पॉलिसी ऑफ फ्लॅटरिंग समवन. एखाद्याची काय करणे, स्तुती करणे, खोटी स्तुती. द पॉलिसी ऑफ फ्लॅटरिंग समवन टू हिज फेस अँड क्रिटिसाइजिंग हिम बिहाइंड हिज बॅक डज नॉट पे इन द लॉंग रन. ओके, एखाद्याला पुढे येऊन सायकोफन्सी करणे, त्याची सायकोफन्सी आपण बघितले मागे पण की सायकोफंट, फ्लॅटरर, मराठीतून भाट, ही सर्व लोक काय करत असतात की पुढे येऊन स्तुती करत असतात. त्यानंतर 57 नंबर, बिहाइंड द सीन्स.
द ग्रीम रियालिटी बिहाइंड अट्रॅक्टिव्ह अपिरन्सेस. वरवर वेगळं दिसतं आपल्याला, आतून वेगळंच काहीतरी असतं. मग आता बिहाइंड द सीन्स म्हणजे मागची गोष्ट, ॲक्च्युअलमध्ये रियालिटीमध्ये काय, या अर्थाने ते आलेलं आहे. दिस नोवेल लेट्स अस बिहाइंड द सीन्स अँड अक्वेंट्स अस विथ हार्ड लाईफ ऑफ कॉल सेंटर एम्प्लॉईज. कॉल सेंटर एम्प्लॉईचं जीवन खूप चांगलं असतं वगैरे असं जे दिसतंय आपल्याला, ते तसं नाहीये. बिहाइंड द सीन्स आपल्याला काही गोष्टी कळतात त्याच्यामधून, की ते किती वाईट जगतात वगैरे वगैरे. ठीक आहे. दिस नोवेल लेट्स अस बिहाइंड द सीन्स अक्वेंट्स विथ हार्ड लाईफ ऑफ कॉल सेंटर एम्प्लॉईज. आता अक्वेंट्स, ACQUAINTS, अक्वेंट्स. आता मी म्हणू शकतो की यू आर वेल अक्वेंटेड विथ हिम, म्हणजेच काही तुमचा आणि त्याचा परिचय चांगला आहे, अक्वेंट. आता लक्षात घ्या की मित्र आणि अक्वेंटन्सेस यामध्ये काय फरक असतो. मित्र म्हणजे तुमच्या दोघांचे चांगले संबंध आहेत, तुम्ही दररोज बोलता एकमेकांशी. पण अक्वेंटन्सेस मध्ये आपल्याला फक्त आपण दुरून ओळखीचे आहोत, हाय बाय करणारे असे. ठीक आहे. आपली काही क्लोज मैत्री नाहीये, त्याला अक्वेंटन्सेस असं म्हणतात. अक्वेंट होणं म्हणजे पण तेच की आपली ओळख होणं. आणि अक्वेंट आणि अक्विट मध्ये फरक आहे बरं का. अक्विट म्हणजे एखाद्या आरोपातून मुक्त करून टाकणे, अक्विट. ठीक आहे. त्याचा वेगळा अर्थ होतो, अक्वेंटचा वेगळा अर्थ होतो. अक्वेंट म्हणजे एखाद्याचा परिचय करून देणं, अक्विट म्हणजे एखाद्याला आरोपातून मुक्त करून टाकून देणं, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 58 नंबर बघा, बिटवीन स्कायला अँड कॅरिबॅटिस. आता हे थोडंसं जुन्या इंग्लिशमधनं आलेलं आहे की अशी सिच्युएशन जिथे आपण इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणतो, दोन्ही बाजूने अडचणीत जेव्हा सापडतो त्याला आपण बिटवीन स्कायला आणि चॅरिबॅटिस असा त्याचा अर्थ होतो. आता ह्याचं जर आपण मागे ओरिजिन बघितलं, ह्या एडियमचं ओरिजिन काय नेमकं, तर हे जे काय स्कायला आहे ना, स्कायला, तर हे स्कायला काय होतं, तर एक सी मॉन्स्टर होती, म्हणजे सी मॉन्स्टर होता हा. ठीक आहे. सी मॉन्स्टर म्हणजेच काय, एकदम समुद्रामधला एखादा आवाढव्य असा एखादा प्राणी की जो जहाजांना वगैरे खाऊन टाकतो किंवा मग असं काहीतरी करतो, तर हे स्कायला सी मॉन्स्टर होता. आणि जे चॅरिबॅटिस आहे हे काय प्रकारे व्हर्लपूल होतं. व्हर्लपूल म्हणजेच काय, भोवरा, जे आपण नदीमध्ये वगैरे भोवरा असतो बघा की ज्यामध्ये बुडून मरतात लोक, तर ते चॅरिबॅटिस एक मोठा व्हर्लपूल होता. व्हर्लपूल त्याला म्हणतात इंग्लिशमधनं. त्या व्हर्लपूलमध्ये तुम्ही आता बघा की जो काय प्रवासी आहे जहाजामधून जाणारा किंवा मग जहाज चालक वगैरे जो असेल, कॅप्टन जहाजाचा, तर त्याला या सी मॉन्स्टर आणि या चॅरिबॅटिस या दोघांपासून वाचून ट्रॅव्हल करावं लागत होतं. म्हणजेच त्याला दोन्हीकडनं अडचणीची परिस्थिती होती आणि त्याला ह्याच्यामध्ये नेव्हिगेट करावं लागायचं या दोघांच्या मधनं, कारण दोन्हीकडे संकट होती त्याला. मग या अर्थाने तिथं बिटवीन स्कायला आणि चॅरिबॅटिस आलेलं आहे. तर हे पाठ करावंच लागेल तुम्हाला, याच्यात काही पर्याय नाही. पण मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली आता की स्कायला नावाचा एक सी मॉन्स्टर होता, त्याच्यानंतर हे चॅरिबॅटिस नावाचं एक व्हर्लपूल होतं, या अर्थाने तुम्ही या स्टोरीने लक्षात ठेवू शकता की स्कायला आणि चॅरिबॅटिस म्हणजे दोन्हीमध्ये अडचणीत सापडलात तुम्ही, इकडे आड तिकडे विहीरची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघा, आय एम बिटवीन स्कायला अँड चॅरिबॅटिस. का मी अडचणीत आहे, दोन्हीकडे इकडे आड तिकडे विहीरची परिस्थिती मला का निर्माण झाली. जर मी रिझाईन केलं, स्टार्वेशन स्टेट्स मी इन द फेस. जर मी रिझाईन केलं तर मला खायला पण पैसे नाही आहेत, आणि जर मी कंटिन्यू केलं, देर इज नथिंग बट ह्युमिलेशन फॉर मी. जर मी कंटिन्यू केलं तर माझा फक्त अपमानच होणार आहे, आणि जर मी रिझाईन केलं तर मात्र मला खायला पैसे उरणार नाही आहेत, खायला पण पैसे नाही आहेत. या परिस्थितीमध्ये मी दोन्हीकडे अडकलोय, अशा अर्थाने ते आलेलं आहे. बघा 59 नंबर, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. आता वरती पण आपण तेच बघितलंय, स्कायला अँड चॅरिबॅटिस, बिटवीन डेव्हिल अँड डीप सी. बघा, बिटवीन टू फायर्स, बोथ दी एक्सप्रेशन मीन सेम ॲज बिटवीन स्कायला अँड चॅरिबॅटिस. म्हणजे हेच 58 आणि 59 अर्थ सेमच होतो की बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. डेव्हिल म्हणजे समुद्रातला एखादा राक्षस आहे, आणि डीप सी म्हणजे खोल समुद्र. दोन्हीपैकी काय चॉईस निवडायची. डेव्हिलकडे गेला तर तो खाऊन टाकेल तुम्हाला, डीप सी मध्ये गेला तर तसे मारणार तुम्ही. बघा, बिटवीन टू फायर्स, दोन्ही पण तेच, म्हणजे जवळपास त्याच अर्थाने ते आलेले आहेत. त्यानंतर बिड फेअर, टू सीम लाईकली टू प्रॉमिस वेल, संभाव्यता किंवा पॉसिबिलिटी. विथ अन एंटरप्राइजिंग टेम्परामेंट अँड मॅनेजमेंट डिग्री फ्रॉम प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन, शी बिड्स फेअर टू अ सक्सेसफुल मॅनेजर. लक्षात घ्या की टू सीम लाईकली टू प्रॉमिस वेल याचा अर्थ होतो की पुढे ती मॅनेजर होऊ शकते, झाली का अजून झाली नाही. ठीक आहे, सक्सेसफुल मॅनेजर झाली का नाही झाली अजून, ती झाली, म्हणजे पुढे तिचं सक्सेस आहे, नक्की सक्सेस आहे, या अर्थाने ते दिले इथं. बिड फेअर. प्रोजेक्शन्स काय, पुढे पॉसिबिलिटी काय, संभाव्यता काय, म्हणजे आता एखादी व्यक्ती क्लार्क असेल, उद्या जाऊन खूप चांगलं तिचं नॉलेज असल्यामुळे ती एखादी व्यक्ती सक्सेसफुल मॅनेजर होऊ शकते. या अर्थाने आपण बघू शकतो तिथं की एंटरप्राइजिंग टेम्परामेंट आहे तिचं, चांगलं टेम्परामेंट आहे तिला, कृतिशील टेम्परामेंट आहे तिचं, नवीन नवीन काहीतरी गोष्टी करण्याचं टेम्परामेंट आहे, आणि तिच्याकडे मॅनेजमेंटची डिग्री सुद्धा आहे एखाद्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन मधून. मग ती काय करू शकते की ती जाऊन पुढे एक सक्सेसफुल मॅनेजर बनवू शकते. प्रोजेक्शन करत असताना बिड फेअर असं वापरतात, आपण वापरत नाही पण ते टेक्निकल इंग्लिशमध्ये वापरतात, बिड फेअर. शी बिड फेअर. मग काय म्हटलं इथं, कसं यूज केलं बघा,
शी बिड्स फेअर टू अ सक्सेसफुल मॅनेजर. शी बिड्स फेअर टू अ सक्सेसफुल मॅनेजर. आता फेअर हा शब्द आलेला आहे, तर फेअर आणि फेअरमध्ये फरक आहे आपल्याला माहिती आहे. फेअर म्हणजे काय, भाडं असतं, आणि फेअर म्हणजेच काय की योग्य. ठीक आहे, योग्य. तर या फेअरमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की बिड्स फेअर म्हटल्यावर ते योग्य आहे, ती पुढे जाऊन तसं बनवू शकते या अर्थाने ते दिलं इथं. आता 61 नंबर, बाईड वन्स टाइम. बाईड वन्स टाइम म्हणजेच वेळ विकत घेणे एका प्रकारे, किंवा मग थोडंसं पेशंटली वेट करणे, संयम ठेवून वाट पाहणे. लेट अस बाईड आवर टाइम टिल द मशीन इज रिपेअर्ड अँड वी आर एबल टू रिझ्यूम वर्क. जोपर्यंत मशीन पूर्णपणे रिपेअर होत नाही तोपर्यंत आपण आपला वेळ थोडंसं संयम ठेवूया, पेशन्स ठेवूया, त्यानंतर आपण आपलं काम सुरू करू. आता बघा, आपण एक बघितलं होतं बघा की बॅड एक बघितलं होतं आपण मागे आधी. आता आपण ब्लॅक शिप बघतोय, सेम अर्थ आहे. ब्लॅक शिप म्हणजे एखादी जी काही व्यक्ती आहे ती आपल्या बघा ते बॅड एक म्हटल्यावरती एखाद्या फॅमिलीमधला एखादा वाईट व्यक्ती, पण या ब्लॅक शिपच्या बाबतीत थोडंसं ॲडव्हान्स लेवलला आपल्याला दिसतं की ही व्यक्ती काय करते, डायरेक्टली विश्वासघातकी असते, आपल्या मित्रामध्ये राहून आपल्या मित्रांना फसवते. एव्हर सिन्स शी डायव्हर्ट्स द सम सिक्रेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ टू द मॅनेजिंग डायरेक्टर शी हॅज बीन ब्रँडेड एज अ ब्लॅक शिप. म्हणजे काही एम्प्लॉईज असे असतात की त्यांना वरच्या लोकांना भाटपणा जो म्हणतो आपण त्याला, की वरच्या लोकांची स्तुती करणं, त्यांना आपल्या याच्यामधल्या कलिग्सची वगैरे माहिती देणं, अशा गोष्टी करत असतात. आता ब्लॅक शिप अशी व्यक्ती असते ती की अ पर्सन हू बिट्रेज हिज असोसिएट्स. विश्वासघात करणारा मनुष्य, आपल्याच सगळ्या कलिगला फसवणं आणि वरती माहिती देणं, त्याला आपण ब्लॅक शिप असं म्हणतोय, ब्लॅक शिप. ठीक आहे, पुढे बघा, ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच रिटन ऑन पेपर इन इंक. बघा हे इन इंक वगैरे वगैरे हे जे आहे ना, की इन इंक विचारलेलं आहे बरं का, इन इंक विचारले की मागे हे मॅच द पेअर आणि ह्याच्यामध्ये विचारलं सर्व होतं की ते अरेंज करा म्हणून. इन इंक का ऑन इंक असं काहीतरी विचारलेलं होतं. इन इंक असतं, लक्षात ठेवा. रिटन ऑन पेपर, ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कागदावर लिहून घेणे, एखादी गोष्ट फिक्स करणे. वी मस्ट पुट दीज टर्म्स अँड कंडिशन्स इन ब्लॅक अँड व्हाईट. याचा अर्थ होतो की जे काही आपण नियम आणि अटी ठरवलेले आहेत, आपण त्या काही करायला पाहिजे, याच्यावरती लिहून घेतल्या पाहिजेत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. ठीक आहे, पुढे बघा, ब्लेसिंग इन डिसगाईज. एखादी गोष्ट सुरुवातीला खूपच चुकीची वाटते, पण नंतर ती एका प्रकारे आपल्याला चांगलं भविष्य घेऊन येते. द लॉस ऑफ जॉब प्रूव्ड टू बी अ ब्लेसिंग इन डिसगाईज फॉर हिम. ही सेट अप हिज ओन बिझनेस अँड विच सोन फ्लरिश. कोविड आल्यामुळे काही काही लोकांचे रोजगार गेले आणि त्यामुळे त्यांनी काहीतरी छोटासा उद्योग स्वतःचा सुरू केला, आणि तो उद्योग एवढा चालला की त्यांच्या जॉबपेक्षा तिपटीनं त्यांना पैसे देऊ लागला. त्यावेळी आपण म्हणू शकतो की द बिझनेस किंवा मग त्याची जी जॉब गेली, इट प्रूव्ड टू बी अ ब्लेसिंग इन डिसगाईज टू हिम. म्हणजे आपल्याला दिले की द लॉस ऑफ जॉब प्रूव्ड टू बी अ ब्लेसिंग इन डिसगाईज फॉर हिम. जॉबमध्ये असता तर फक्त 15,000 रुपये कमवू शकला असता, आता बिझनेसमधनं 2 लाख रुपये कमवतोय, म्हणजे त्याला खूप फायदा होतोय बिझनेसमध्ये. म्हणून इट प्रूव्ड टू बी अ ब्लेसिंग इन डिसगाईज फॉर हिम. त्यानंतर बॉईल डाऊन टू. बघा आपण बघितलं होतं ॲट द बॉटम ऑफ. ॲट द बॉटम ऑफ, ठीक आहे, मूळ कारण. आणि इथं बॉईल डाऊन टूचा पण अर्थ सेम होतो. बॉईल डाऊन टू म्हणजे टू फायनली, अमाऊंट टू, महत्वाचा घटक, शेवटी. बरं ठीक आहे, आम्ही सर्व कामं करायची म्हटले, सगळं झालं. इट बॉइल्स डाऊन टू द प्रॉब्लेम दॅट वी डोंट हॅव फंड्स. म्हणजे बघा, आवर प्रॉब्लेम बॉइल्स डाऊन टू जस्ट वन थिंग. आमचे जे काही सगळी समस्या आहे ती एकच याच्यावरती येऊन थांबते, एकाच प्रॉब्लेमवरती. ते म्हणजे काय, आमच्याकडे जेवढे पैसे लागतात तेवढे नाहीत. वी हॅव पॉसिटी ऑफ फंड्स. पॉसिटी म्हणजेच काय, कमतरता. ठीक आहे, आमच्याकडे फंड्सची कमतरता आहे. पॉसिटीचा अर्थ काय होतो, कमतरता. पॉसिटीचा अर्थ कमतरता. पॉसिटी ऑफ फंड्स, आमच्याकडे फंडच नाहीत. मग कसं काय आम्ही काम करणार. ॲट द बॉटम ऑफ म्हणजे या समस्येच्या मुळाशी काय आहे, असं आपण जेव्हा म्हणतो त्याला ॲट द बॉटम ऑफ. आणि बॉईल डाऊन टू पण सेम तेच आहे. ठीक आहे, त्यानंतर ब्रेड आणि बटर. ब्रेड आणि बटर. ब्रेड आणि बटर म्हणजे मीन्स ऑफ लाईफ, फूड, क्लॉथिंग एक्सेट्रा. उदरनिर्वाहापुरती जी काही कमाई आहे त्याला आपण ब्रेड आणि बटर म्हणतो. आवर सोसायटी शुड बी सो रिऑर्गनाइज्ड दॅट एव्हरीबडी गेट्स ॲटलिस्ट ब्रेड अँड बटर. आपल्या समाजाची पुनर्रचना अशा पद्धतीने केली पाहिजे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी खायला मिळते, ब्रेड आणि बटर मिळतं. ठीक आहे, उदरनिर्वाह करण्यासाठी साधन मिळते, कमाई करण्यासाठी. त्यानंतर बर्निंग क्वेश्चन. आपल्याला माहिती आहे ज्वलंत मुद्दा, बर्निंग क्वेश्चन. सध्याला बीडचं प्रकरण हे बर्निंग क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे आपण बघितलेच की बाय डिंट ऑफ, मागे बघितलं होतंच. बाय डिंट ऑफचा अर्थ बाय व्हर्च्यू ऑफ सुद्धा होतो, च्या साह्याने सुद्धा त्याचा अर्थ होतो. बाय लिव्स आणि बाउंड्स. बाय लिव्स आणि बाउंड्स म्हणजे काय की रॅपिड पेसनं. इंडियन इकॉनॉमी इज ग्रोईंग बाय लिव्स आणि बाउंड्स. म्हणजे बघा की भारतीय अर्थव्यवस्था ही खूपच वेगाने वाढते. या अर्थाने मी वापरलं काय, बाय लिव्स आणि बाउंड्स. लीप म्हणजे काय, लीप म्हणजे लक्षात घ्या की चित्ता काय करतो माहिती आहे का, की इथून इथं उडी मारतो डायरेक्टली. ठीक आहे, चित्ता इथून इथं सुद्धा उडी मारू शकतो. मग हे काय करतोय तो, हीज लीप घेतोय. तुम्ही बघितलं असेल
लीप ही कोण कोण करतं, बेंडकं सुद्धा काय करतात की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारून जातात. त्यांना चालता येतं का, चालता येत नाही बेंडकाला. बेंडकं काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारतात आणि जातात. ठीक आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, लीप करणं म्हणतो. लीप अशी उडी टाकणं. लीप इन द डार्क, अननोन गोष्टीमध्ये जाऊन पडणं. ठीक आहे. लीप इन द डार्क पुढे येणारच आहे. एखाद्या काळोखामध्ये जाऊन उडी मारणं, लीप इन द डार्क तेच आहे. उडी मारण्याला लीप म्हणतात. आणि लीप्स आणि बाउंड्सने जर एखादी गोष्ट घडतीये तर ती रॅपिड पेसवरती घडते, खूप वेगाने घडते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज डेव्हलप्ड बाय लीप्स अँड बाउंड्स. माहिती आणि तंत्रज्ञान एवढं वेगाने विकसित होतं लीप्स अँड बाउंड्स. ऑफन वी फाइंड इट डिफिकल्ट टू कीप पेस विथ इट. त्याच्यासोबत स्पीड ठेवून आपल्याला नेहमीच शक्य होत नाही. एवढ्या फास्टमध्ये ग्रो करते माहिती आणि तंत्रज्ञान. ठीक आहे. त्या अर्थाने ते दिले. बाईट द बुलेट. आता बघा, आपण मागे बघितलं होतं बाईट द डस्ट. बाईट द डस्ट म्हणजे आपण काय म्हटलं होतं की टू मीट वन्स वॉटरलू. मीट वन्स वॉटरलू म्हणजे काय की फायनल डिफीट. ठीक आहे. धूळ चाकणे एखाद्याला. आणि ते दिले बाईट द बुलेट. टू ऍक्सेप्ट पेनफुल और डिफिकल्ट सिच्युएशन विदाउट कंप्लेंट. इच्छा नसतानाही एखादी जी काही गोष्ट आहे ती स्वीकारणे. एकदम किती त्रासदायक जरी जी गोष्ट असली तरी सुद्धा ते स्वीकारणं, असा त्याचा अर्थ होतो बाईट द बुलेटचा. गोल करून लक्षात ठेवा, अर्थ वेगळा निघू शकतो बाईट द बुलेट म्हणजे. म्हणून तुम्ही 70चं व्यवस्थित लक्षात ठेवा की यामध्ये पेनफुल एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आहे ती कसल्याही प्रकारची कंप्लेंट न करता तुम्ही ऍक्सेप्ट करताय. यामध्ये तुम्हाला फसवायचं म्हटलं बाईट द बुलेटच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी देऊ शकतो. वीर मरण पत्करणे वगैरे वगैरे, असं काहीच नाहीये. इच्छा नसताना एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे बाईट द बुलेट. त्यानंतर बीट द डेड हॉर्स. टू कंटिन्यू डिस्कस आर्ग्यू अबाउट टॉपिक दॅट नो लॉंगर इज रेलेव्हंट. एखादी गोष्ट आत्ताच्या काळाला काही बोलण्यासारखी नाहीये, त्या गोष्टी परत परत काढून बोलणं. ठीक आहे. उकरून काढणं, गडे ओळे मुर्दे उकारणं ज्याला आपण म्हणतो हिंदीतनं, त्या अर्थाचं आहे. भूतकाळातील विषयावर चर्चेत वेळ घालवणे. इट इज जस्ट बीटिंग द डेड हॉर्स टू आस्क फॉर अनदर रिकाउंट ऑफ द वोट्स. लक्षात ठेवा की रिकाउंटिंग ऑफ वोट्स मागवणं वगैरे हे सगळं काय एका प्रकारे इट इज लाईक बीटिंग अ डेड हॉर्स. बघा त्यानंतर 72 नंबर, ब्युरिंग देअर हेड्स इन द सँड. लक्षात ठेवा, ब्युरी मी शब्दाचा अर्थ सांगितलं तुम्हाला, BURY. ब्युरी म्हणजे काय, एखादी गोष्ट पूर्ण. आणि म्हटलं की ब्युरिंग देअर हेड्स इन द सँड, जर तुम्ही तुमचं डोकं हे वाळूत घालताय याचा अर्थ तुम्हाला आजूबाजूचं काहीच दिसत नाहीये. सो व्हॉट यू आर डुईंग इज दॅट यू आर इग्नोरिंग अनप्लेझंट हार्श रियालिटी. तुम्ही काय करताय की अनप्लेझंट जी रियालिटी आहे किंवा मग एकदम वाईट काहीतरी गोष्ट आहे तिला निग्लेक्ट करताय, तिच्याकडे बघत पण नाहीये. या अर्थाने ते ब्युरिंग देअर हेड्स इन द सँड असं येतं. कटू सत्याकडे दुर्लक्ष करणे. पीपल ॲट लार्ज हॅव हॅबिट ऑफ ब्युरिंग देअर हेड्स इन द सँड. आता बघा बायवर्ड. तर बायवर्ड, पर्सन ऑर अ थिंग दॅट इज वेल नोन फॉर पर्टिक्युलर क्वालिटी. एखादे प्रसिद्ध व्यक्ती किंवा ठिकाण आहे. देअर शॉप्स आर बाय वर्ड फॉर अ गुड व्हॅल्यू. आता हे विचारलेलं आहे बरं का, मागे एकदा विचारलेलं आहे. बाय वर्ड म्हणजे काय की तोंडाने सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्हाला म्हटलं की मँगो मस्तानी किंवा मस्तानी जे आहे ती कुठं मिळते, तर कुठल्या पेठेत मिळते वगैरे सगळ्यांना माहिती आहे इथं पुण्यामध्ये. मग सो इट इज नोन बाय देअर पॉप्युलॅरिटी. इट इज बाय वर्ड. ठीक आहे. पर्सन ऑर थिंग दॅट इज वेल नोन फॉर पर्टिक्युलर क्वालिटी. ठीक आहे. तर मस्तानी काय, तर ते पेय आहे बरं का, खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता. तर ते बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं, आईस्क्रीम टाकून ज्यामध्ये देतात. तर ते बाय वर्ड आहे का, बिकॉज लोक तोंडाने सांगतात की हे मस्तानी जाऊन येतो, भारी आहे भारी आहे. किंवा मग असं पण होऊ शकतं की माउथ पब्लिसिटी त्याला आपण म्हणू शकतो. बाय वर्ड आहे सगळ्या गोष्टीत वगैरे, या अर्थाने ते येतं. आता बघा 74, ब्लो द गॅप. ब्लो द गॅप म्हणजे काय, लेट सिक्रेट बिकम नोन. याचा अर्थ होतो की आपल्याला हे पण कळतं की लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. मांजरी बाहेर काढणं याचा अर्थ होतो की सिक्रेट बाहेर काढणं. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आउट ऑफ द बॅग या अर्थाने सुद्धा ते येतं बरं का, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बघा ब्लो वन्स टॉप, लूज वन्स टेम्पर. लक्षात ठेवा की टॉपला काय असतं, डोकं असतं. आणि हेच ब्लो झालं किंवा हे ब्लो म्हणजे काय, वाऱ्याचा झोत असेल किंवा मग एखादी गोष्ट पुढे सरकून टाकणं असेल त्याला ब्लो असा अर्थ येतो त्याचा. आणि ब्लो वन्स टॉप म्हणजे काय, लूज वन्स टेम्पर. ठीक आहे. खूप राग येणे आणि खरडपट्टी काढणे याची. माय फादर विल ब्लो हिज टॉप व्हेन ही सीज व्हॉट हॅपन्ड टू द कार. माझे वडील काय करतील की माझे वडील त्यांचं टेम्पर लूज करतील किंवा मग त्यांना खूप राग येईल जेव्हा त्यांनी कारची परिस्थिती ते बघतील, त्या अर्थाने. मग आपल्याला दिसतं की एखादा जर खूपच रागावलेला असेल तर तो काय करतो, त्याचा टॉप काय होतो की हालतो, म्हणजेच काय, डोक्यावरती काहीतरी परिणाम होतो. ठीक आहे. लूज वन्स टेम्पर किंवा खूप राग येणे असा अर्थ होतो. नंतर 76 नंबर बघा, ब्लडी क्रूक. क्रूक म्हणजे असं ते व्यक्ती चीटर वगैरे, चोर वगैरे. ठीक आहे. ही इज अ क्रूक पर्सनॅलिटी. क्रूक म्हणजे काय, एखादा व्यक्ती खूपच असा फालतू आहे. ठीक आहे. कोणालाही फसवतो वगैरे, काय पण बोलतो, त्याला क्रूक म्हणतो. मग आपण मागे पण बघितलं होतं बघा, बाय हुक और क्रूक. बाय हुक और बाय क्रूक म्हणजे कसल्याही पद्धतीनं, कुठल्याही मार्गानं, कॉपी करून का होईना मी टॉपर येईन. ठीक आहे. या अर्थानं ते बाय हुक और बाय क्रूक
ते तुम्ही बघितलं असेल की चोरी कर डाका घाल पण श्रीमंत हो. ठीक आहे, की इतरांना लुबाड जो दुसऱ्यांच्या जमिनी काबीज कर पण श्रीमंत हो. ते अशा काहीतरी कविता वगैरे यायचे बघा मागे आधी इंस्टाग्रामवर वगैरे. तर ते तसंच आहे की ब्लडी क्रूक म्हणजे काय की चिटर क्रिमिनल, फसवणारा गुन्हेगार. ही इज अ ब्लडी क्रूक. ठीक आहे फसव्या. आता बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजेच काय टू वर्क हार्ड, खूप कष्ट करणे. रात्री बसून आधी काय व्हायचं माहिती आहे का, आधी काय असायचं की लाईट वगैरे नसायची आणि त्यावेळी काय करायचे की लोक दिवा लावायचे आणि दिवाला काही तेल लागायचं, मग ते तेल जाळता येते रात्री. याचा अर्थ आहे की रात्रभर ते काहीतरी काम करतात, रात्रभर काहीतरी हार्डवर्क करतात, म्हणून ते त्या अर्थाने याचा उगम झाला होता या म्हणीचा. टू बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजेच टू वर्क हार्ड, खूप कष्ट करणे. त्यानंतर बीड वन्स टाइम. आता बघा की आपण मागे पण बघितलं होतं की हे बीड वन्स टाइम म्हणजे काय की पेशंटली एखाद्या गोष्टीची वाट बघणं. शी वॉज बिडिंग हर टाइम अंटिल शी कुड गेट हर रिव्हेंज. ठीक आहे. त्यानंतर 79 नंबर, बीन इन द वॉर्स. बीन इन द वॉर्स म्हणजे काय, स्वतःचं नुकसान करून घेणे, स्वतःला दुखापत करून घेणे. हॅलो माय डॅड, यू लुक ॲज इफ यू आर बीन इन द वॉर्स. म्हणजे तुम्ही युद्धात जाऊन आलात असं वाटतंय मला. कसं काय वाटतंय, तुम्ही इंज्युअर्ड आहात, तुम्ही स्वतःला दुखापत करून घेतलेली आहे. ठीक आहे, या अर्थाने ते दिले. म्हणजे एखादी व्यक्ती कुठेतरी पडते, इंज्युअर होते आणि त्याच्यानंतर त्याला असं म्हणू शकतो आपण की यू लुक ॲज इफ यू हॅव बीन इन द वॉर्स, यू हॅव बीन इन द वॉर्स. म्हणजेच की तुम्ही युद्ध खेळून आलात की काय, एवढं इंज्युअर झालात, एवढी दुखापत तुम्हाला झालेली आहे. या अर्थाने ते आले बीन इन द वॉर्स. बीन इन द वॉर्स, हर्ट वन सेल्फ, हर्ट युअर सेल्फ, या अर्थाने आले. 79ला गोल करा. त्यानंतर बिअर द पाम. बिअर द पाम म्हणजेच बघा पुढे काय दिले, इन द मॅन्युफॅक्चर ऑफ डाईज अँड जर्मन्स. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ डाईज द जर्मन्स बिअर द पाम. लक्षात ठेवा की जर्मन्स एवढे फेमस आहेत, दे आर नोन बाय वर्ल्ड, आणि ते फेमस असल्यामुळे ते बिअर द पाम या अर्थाने ते दिले इथं. ऍक्च्युली याचा जो काही मिनिंग आहे बिअर द पामचं, ते आहे एखादा विजय मिळवणे. ठीक आहे, टू इमर्ज विक्टोरियस असा त्याचा अर्थ ऍक्च्युअल होतो. आणि यामध्ये जर्मन्स हे विक्टोरियस ठरलेले आहेत डाईजच्या बाबतीमध्ये, कारण त्यांचे डाईज सगळ्यात भारी असतात. त्यामुळे ते या उदाहरणामध्ये तर आपल्याला दिसतं की ते त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग बाबतीत ते काय ठरले आहेत, विक्टोरियस ठरलेले आहेत किंवा मग विजयी ठरलेले आहेत. या अर्थाने ते आलेले आहे. प्रचलित आहेत, ते अग्रगण्य आहेत. जर्मन इंजिनिअरिंग सुद्धा प्रचलित किंवा अग्रगण्य आहे. जर्मन इंजिनिअरिंग म्हणजे BMW कार असतील वगैरे, तर ते कसे आहेत की अग्रगण्य किंवा प्रचलित आहेत आणि ते त्यांच्या मार्केटमध्ये ते विक्टोरियस आहेत, असं त्या अर्थाने दिलेलं आहे. आता या पामच्या बाबतीमध्ये बरेच काही इडियम्स वगैरे दिसतील तुम्हाला की टू ग्रीस द पाम. ठीक आहे, ग्रीस द पाम म्हणजेच काय, ब्राईब करणे, एखाद्याला ब्राईब देणं, ग्रीस द पाम. ठीक आहे, म्हणजेच तळव्याला हे पाम म्हणजे हे तळवा, याला काय करणं, ग्रीस लावणं, म्हणजेच काय करणं की काहीतरी हात ओला करा साहेब, काहीतरी असं म्हणतात ना क्लार्क लोक, त्या अर्थाने आहे ते. ठीक आहे, पिऊन लोक वगैरे, क्लार्क म्हणणार नाहीत पण पिऊन तरी म्हणत असतात की ग्रीस द पाम. ग्रीस द पाम म्हणजे हात थोडासा ओला करा साहेब, असं अशा अर्थाने ते येतं ग्रीस द पाम. तर मग हे इथं पाम बिअर द पाम म्हणजेच प्री इमिनंट आहे, तिकडं ग्रीस द पाम म्हणजेच काय, ते करप्शन आहे. आता इथं बियॉन्ड ऑल क्वेश्चन म्हणजेच अनडाउटेबली, निसंशयपणे, कसल्याही प्रकारचं डाऊट न घेता निसंशयपणे बियॉन्ड ऑल क्वेश्चन इथं दिसतं आपल्याला. बियॉन्ड ऑल क्वेश्चन, शी इज अ ग्रेट सिंगर. कसल्याही प्रकारचा डाऊट न घेता, कसल्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित न करता निसंशयपणे ती एकदम चांगली सिंगर आहे. जसं लता दिदींच्या बाबतीत आहे की लता दिदी या निसंशयपणे एकदम टॉप गायिका आहेत. या अर्थाने ते आले बियॉन्ड ऑल क्वेश्चन, कसलाही प्रश्न तिथे नाही. तर आपण 81 पर्यंत आलोय आणि आपण 81 म्हणजेच आपण बी वाले सगळे संपवलेत. आता पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सी पासून पुढचा जो भाग आहे आपला तो बघायला सुरुवात करू. इथे आपण थांबू. धन्यवाद.